आज का जो कार्यक्रम है लेक्चर प्रोग्राम ऑन वॉर इन वेस्ट एशिया एंड इंडिया, ये कार्यक्रम PUCL द्वारा आयोजित है। मैं अब अपने सारे मान्यवर वक्ताओं का स्वागत करती हूँ। मैं अब अनघा लेले जी से रिक्वेस्ट करती हूँ कि इस कार्यक्रम का सूत्र संचालन करने के लिए आगे। थँक्यू जहारा. आपल्या कार्यक्रमातली मिश्र भाषिक लोकांची उपस्थिती लक्षात घेऊन आम्ही असं ठरवलं की आज हिंदी, मराठी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या ज्यांना जे सोयीचं वाटेल त्यांनी त्या भाषेत आपले विचार मांडावे. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना सुरुवातीला एक छोटे पुस्तक देऊन सगळ्या वक्त्यांचं स्वागत करणार आहोत. PUCLचे एक सदस्य जॉर्ज शिरा यांना मी विनंती करते की त्यांनी मतीन मुजावरजी यांचं स्वागत करावं. मुक्ता मनोहर यांना मी विनंती करते की त्यांनी मोहम्मद सतरंजीवालाजी यांचं स्वागत करावं. PUCLच्या महाराष्ट्र अध्यक्ष प्रेसिडेंट शिराज यांना मी विनंती करते की त्यांनी कुमार केतकर यांचं स्वागत करावं. महाराष्ट्र PUCLचे व्हाईस प्रेसिडेंट अनवर राजन यांना मी विनंती करते की त्यांनी फिरोज मिठी बोरवालाजी यांचं स्वागत करावं. यानंतर प्रास्ताविक मिलिंद चंपानेरकर करतील. अब इस बरस की 2026 की शुरुआत बहुत अजीब रही. अजीब इस तरह से कि एक वेनेजुएला के राष्ट्राध्यक्ष को पूरा एक वर्चस्ववादी देश के लोगों ने किडनैप करके अपने यहाँ पे ले लिया और ये अभी वेनेजुएला और उसका ऑयल हमारा है ये जाहिर कर दिया. एंड दे set a tone with the beginning of this year 2026. This is how we are going to rule the world now. But probably as things unfolded, it was not so. Same thing they thought कि with Iran also they can do. So it was 28 February 2026. यानी आज से एकदम 2 महीने पहले इसी दिन उन्होंने बम्बार्डिंग शुरुआत की. अमेरिका और इजराइल ने अचानक जो एयर स्ट्राइक्स चालू किए मिलिट्री साइट्स पे, इंफ्रास्ट्रक्चर पे, और उसी दिन उनका जो राष्ट्राध्यक्ष था अली खमेनी उनको उनका असैसिनेशन कर दिया. यानी कुछ अजीब सी चीज़ें हैं. यानी हमारी जो जनरेशन है, हम काफ़ी सारे लोगों ने सेकंड वर्ल्ड वॉर नहीं देखी लेकिन फिर भी उसके बारे में काफ़ी पढ़ा हुआ था और तब क्या होता होगा उसके बारे में काफ़ी पढ़ा है. लेकिन इस तरह का जो है ये कुछ अजीब है. इट्स क्वाइट डिस्टिंक्ट. यानी दूसरे देश की सॉवरेंटी का कुछ ख्याल न करते हुए उधर के लोगों का ख्याल तो छोड़िए, बिल्कुल कंटेम्प्ट से एक रेशियल पूरा उसमें दिख रहा था जिस तरह से वो बात कर रहे थे. और पूरा 2 महीना 11 अप्रैल तक ये बम्बार्डिंग चालू रहा. काफ़ी सारा जैसे गाज़ा का बिल्कुल उद्वस्तीकरण हो गया था उसी तरह ईरान का उद्वस्तीकरण शुरू कर दिया. तो हम लोग सब शॉक ही हो गए. यानी बहुत ही हमारे आपस में जो बात हुई थी कि कितनी डिप्रेसिंग चीज़ है कि हर रोज ये गोदी मीडिया पे उसका बहुत ये कर रहे कि देखो कैसे बहादुरी कर रहे हैं नो. तो इट वॉज क्वाइट डिप्रेसिंग इन द सेंस कि what to say when there is a genocide happening. Lots of properties, lots of institutions are being burnt and dismantled, and total bombarding is going on, and there is a section in our society which is clapping for that. So it was very unbearable. I am really thinking now. हमारे काफ़ी एक्सपर्ट आ गए, केतकर साहब है, फिरोज, जिन्होंने अंतर्राष्ट्रीय संबंध के बारे में काफ़ी ये है. उन्होंने वियतनाम वार के बारे में भी उसकी भी याद काफ़ी हो गई. लेकिन ये कुछ अजीब ही था और एक तरह की अजीब सी ब्लैक कॉमेडी चल रही थी कि एक इतने बड़े देश का राष्ट्राध्यक्ष हर रोज कुछ कॉमेडी जैसी बातें कर रहा था और हम लोग सिर्फ देखते रहे. यानी सिविल सोसाइटी वी आर एब्सोल्युटली स्टन्ड एंड आवर गवर्नमेंट वाज टोटली साइलेंट अबाउट द होल थिंग. सो इट वाज मोर डिप्रेसिंग.
सब तरह के आप चित्र देख रहे हैं कि जो सरकार है, सरकार की अलग अलग लोगों के, अलग अलग सरकारों की, उनकी राय अलग है और लोगों की राय अलग है। ये पूरा डिस्टिंक्ट दिख रहा है सभी जगह, मोस्ट ऑफ द कंट्रीज में दिख रहा है। अमेरिका में हो या इंडिया में लो या पाकिस्तान में लो, कहीं पे भी लो, तो सिविल सोसाइटी का कुछ तो रोल है जो 2 महीने में कुछ ज़्यादा नहीं हुआ है। कुछ मोर्चे यहाँ पे निकले, यूएस में निकले, बहुत बड़े इसमें, उसके बारे में केतकर साहब भी बताएंगे। लेकिन अपने यहाँ तो बिल्कुल जो साइलेंस है वो तो क्या बोले उसको, सुपर क्रिमिनल साइलेंस है कि अपने देश का कुछ है कि नहीं, और अपने वो प्रतिनिधि है। तो अगर अपने प्रतिनिधि नहीं बोल रहे तो सिविल सोसाइटी को बोलना पड़ेगा। और इसलिए ये चर्चा का आयोजन हमने इसलिए किया, हमको मालूम है कि काफ़ी सारे लोग यूट्यूब, गोदी मीडिया नहीं फिर भी यूट्यूब चैनल पे अलग अलग प्रवीण साहनी जैसे एक्सपर्ट्स है, वो बहुत ही विजडम की बातें कर रहे हैं, उनको सुन रहे हैं, सब कर रहे हैं। लेकिन एक साथ हम सब एक साथ आना और फिजिकली उसके बारे में चर्चा करना, इसका एक अलग महत्व है। और कितना भी इंटरनेट हो, टेक्नोलॉजी आए तो भी इसका कुछ महत्व है। इस हिसाब से हमने ये कार्यक्रम का आयोजन किया है। आपल्या कार्यक्रमाचे पहिले वक्ता आहेत मतीन मुजावर, हे पुण्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. शिक्षण हक्क मंच या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ही संस्था वंचित आणि गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम करत असते. कि अल्पसंख्यक समाज के ऊपर इस जो गल्फ के अंदर वॉर चल रहा है, ये पूना के लोगों की क्या सोच है, और बाकी जो हर रिलीजन में बहुत सारे सेक्टर्स रहते हैं उनकी क्या सोच है, इस बात पर मुझे कुछ वक्त मिला है बात करने का. तो इस दुनिया में कोई भी इंसान, कोई भी मजहब वॉर नहीं चाहता, विध्वंस नहीं चाहता, बर्बादी और तबाही नहीं चाहता, और ये किसी को भी पसंद नहीं है. दूसरी बात मैं ये कहूँगा कि थैंक्स ईरान और थैंक्स आयतुल्लाह खामेनी, जिन्होंने मुस्लिम वर्ल्ड को यूनाइट किया. कल तक शिया सुन्नी और अलग अलग फ़िरक़ों में ये बटा हुआ समाज, आज इस समाज के पास में लीडरशिप आई है, और आज समाज के चारों तरफ से ईरान को सब लोग लीडर मान रहे. आयतुल्लाह खामेनी के फॉलोअर्स बहुत बड़े. तीसरी बात ये कि पूरी दुनिया के ऊपर जिसकी हुकूमत चलती थी, जिसका डर था, जिसकी दहशत थी, जिसका दबदबा था, वो अमेरिका. हिरोशिमा नागासाकी के ऊपर जब उन्होंने बॉम्ब डाला, उसके बाद में पूरी दुनिया में उनको डरने लगे थे. पर आज उस बड़ी ताकत को एक छोटे से मुल्क ने तोड़ दिया, वो ईरान था. आज इस दुनिया में चौथी सुपर पावर के रूप में हम ईरान को देखते हैं. नाराज़गी सब तरफ है, सरकार के लिए भी नाराज़गी है, अमेरिका के लिए भी नाराज़गी है, और इजराइल के लिए तो बहुत नाराज़गी है. क्योंकि एक मुल्क, सिर्फ एक मुल्क नहीं ख़त्म किया, उसने सीरिया को ख़त्म किया, उसने लीबिया को ख़त्म किया, लेबनान को ख़त्म किया, न जाने कितने मुल्क. और दुनिया के अंदर वॉर कहाँ पे होगी वो अमेरिका और इजराइल ये डिसाइड करते हैं. ये दो सुपर पावर डिसाइड करते हैं. बहरहाल मेरा टॉपिक वो नहीं है. मेरा टॉपिक ये है कि यहाँ के समाज के मन में क्या है. तो यहाँ के समाज के मन में, मुस्लिम समाज हो या हमारा हिंदू समाज हो, एक अरसे से भारत और पैलेस्टाइन के और ईरान के रिलेशन बहुत अच्छे रहे हैं. हमारे यहाँ पे हमने इस वक्त एक बहुत बड़ा जन आंदोलन खड़ा करने की ज़रूरत है. हमने अपनी आवाज़ को बुलंद करने की ज़रूरत है. क्योंकि मैं सिर्फ, मेरा टॉपिक एजुकेशन है एक्चुअल में. आपके बच्चों की फ़ीस भी कल ये महंगाई के साथ में बढ़ने वाली है. आज के हालात में वो भी एक हमारा बहुत बड़ा खर्च है. हमने ये सारी चीज़ों को ध्यान में रखना चाहिए. 2003 में इराक के बाद में, इराक के ऊपर सब में बहुत बड़ी जंग हुई इराक के साथ में. उसके बाद में, उसके पहले अफ़गानिस्तान में 2001, फिर सीरिया में 2011, 2011 में लेबनान में. पूरे मुल्क को तहस नहस कर दिया, तहस नहस कर दिया. एक एक घर को
एक एक घर को चुन चुन कर उन्होंने ख़त्म कर दिया। जेनोसाइड, मास जेनोसाइड हुआ है, मास जेनोसाइड हुआ है। दुनिया के अंदर इतना बड़ा जेनोसाइड कभी नहीं हुआ था। और ये जेनोसाइड में सब में ज़्यादा अगर किसी को चोट पहुंची है तो हमारे बच्चियाँ और हमारे जो ख़वातीनें थी, हमारे जो लेडीज़ थी, वो कुछ नहीं कर सकी, वो बेबस रही। अभी ईरान में जब फर्स्ट डे अटैक हुआ तो कई बच्चों को मारा गया, कई बच्चों को एक साथ में स्कूल के ऊपर बम्बार्डिंग किए। तो इनके जो प्लानिंग्स है, इनके प्लानिंग्स जो है ये इस तरह के डिस्ट्रक्शन के कि ये बरसों तक के अपने कदमों पे खड़े नहीं रहे। तो वो हवा है, वो ऐसे ऐसे हम तक भी आ सकती है, क्योंकि ये सब में बड़े दो एक्सट्रीमिस्ट पावर है, एक एक इजराइल है और दूसरा अमेरिका है। पर हमको ये शक्तियों से निपटना पड़ेगा, हमारे सरकार के ऊपर इसके बारे में प्रेशर लाना पड़ेगा, हमारे सरकार के ऊपर दबाव लाना पड़ेगा। थैंक यू वेरी मच। आपले दुसरे वक्ता आहेत मोहम्मद सतरंजीवाला. मोहम्मद सतरंजीवालाबाई हे पुण्यामध्ये मुख्यतः आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही ते काम करत असतात. सगळ्या गोष्टींकडे एका उदारमतवादी दृष्टिकोनातून पाहून त्यावर आपले विचार प्रकट करणारे एक अभ्यासक अशी त्यांच्या समाजामध्येही त्यांची विशेष ओळख आहे. मोहम्मद भाई एक शिक्षक है और उद्यमशील है. अपने व्यवसाय और कार्य के संदर्भ में वो अनेक बार ईरान गए हुए हैं. वहाँ के अनेक शिक्षण संस्थाओं से उनका संपर्क है और अनेक लोगों को वो जानते हैं. इसीलिए इस युद्ध काल में वहाँ के हालात कैसे हैं उसकी उन्हें काफ़ी जानकारी है और यहाँ के अपने समाज की उस पर क्या प्रतिक्रिया है वो भी वह बड़ी संवेदनशीलता के साथ समझते हैं. अभी जो इशू वेस्ट एशिया का जो वॉर चल रहा है, ये वेस्ट एशिया कहने के लिए तो है, बट ये इसके जो इफ़ेक्ट्स है वो वेस्ट एशिया तक सीमित नहीं है. हम देख रहे हैं कि इसके अंदर इसकी लपेट में पूरी दुनिया आ चुकी है. और जब अगर पूरी दुनिया इसमें गिरफ्त है तो इंडिया इज़ नो एक्सेप्शन. इंडिया जो है वैसे भी इफ यू सी सिविलाइजेशंस के एतबार से भी अगर देखेंगे हम तो वो ईरान से काफ़ी समय से कनेक्टेड है. और इस वक्त इस युद्ध के अंदर मैं समझता हूँ कि बाकी मुल्कों से ज़्यादा जो है वो इंडिया अफेक्टेड है, क्योंकि सिर्फ तेल जो है ना, ऑयल इज़ नॉट द ओनली कंपोनेंट जो वहाँ से आ रहा है. ऑयल के साथ साथ जो है वो एटलीस्ट 2020 प्रोडक्ट्स ऐसे हैं जो क्रूड ऑयल से डेवलप होते हैं, जिसके बेस पे एक देश की इकोनॉमी चलती है. तो ईरान के इस युद्ध में इंडिया जो है वो सिर्फ इकोनॉमिकली अफेक्ट नहीं हुआ है, बल्कि साथ साथ सामाजिक तौर पर और सेंटिमेंटली भी बहुत ज़्यादा अफेक्ट हुआ है, क्योंकि ईरान के और इंडिया के जो है रिलेशंस वो जोग्राफिकल के अलावा जो है वो इमोशनल भी बहुत ज़्यादा है. और यही मेरी आज की जो डिस्कशन का मेरा जो है वो टॉपिक है कि इस वॉर का इंडिया के सिटीजन्स के ऊपर और इंडिया की आइडियोलॉजी पे और इंडिया की सोच पर क्या असर हुआ है. सबसे पहला और अहम जो मैंने एक चेंज, एक बदलाव जो महसूस किया यहाँ की आवाम में और यहाँ के लोगों में, वो ये है कि जो मीडिया और प्रोपेगेंडा का जो एक ये था हथियार था, उनका जो वेपन था, वो कम्प्लीटली इंडियन लोगों ने और दुनिया के लोगों ने देखा कि वो नाकाम हो गया है. और उसके बाद जो है लोगों के अंदर सच को तलाश करने का एक शौक पैदा हुआ है. पीपल आर नाउ ट्राइंग टू फाइंड आउट द ट्रूथ. अब लोग जो है सोशल मीडिया से भी ऊपर उठने के लिए तैयार हो गए हैं. दे आर नॉट इवन रिलाइंग ऑन सोशल मीडिया. लोग उससे ज़्यादा आगे जाकर हक को और हकीकत को जानने की कोशिश कर रहे हैं.
और ये जो है वो एक सबसे बड़ा बदलाव जो है लोगों की सोच में आया है, विच नॉट ओनली इंडिया तक सीमित नहीं है बल्कि पूरे वर्ल्ड में, कि आज लोगों को अमेरिका की सुपर पावर होने की हकीकत को वो समझ गए हैं, इज़राइल की असलियत को वो समझ गए हैं, राइट। इससे पहले जो है अगर दुनिया ने अमेरिका को रोका होता, अगर उसकी लगाम को अगर खींचा होता पहले, तो आज ये नौबत नहीं आती। इज़राइल की हकीकत कि अगर आपको याद हो तो हिस्ट्री में गांधी जी ने भी इज़राइल को जो है रोका था, और जब गांधी जी ने इज़राइल को रोका था तो उस वक्त दुनिया में शांति थी। There was peace and harmony which was prevailing in the world, जो आज क्योंकि हमारे पास दूसरे गांधी जी नहीं है, तो अनफॉर्चुनेटली इस इज़राइल जो है वो बेलगाम हो चुका है, जिसके नतीजे लोग देख रहे हैं। पीपल आर सीइंग द रिजल्ट्स कि इज़राइल जितना छोटा सा मुल्क एक्चुअली तो इट इज़ नॉट इवन अ कंट्री, इट इज़ जस्ट एन आइडेंटिटी, एक बाउंड्रीलेस आइडेंटिटी है वो जो दुनिया को कंट्रोल कर रही है। वाई? बिकॉज लोगों ने जो है उसको रोका नहीं। जहाँ तक इंडियन लोगों का सवाल है कि इंडिया के लोग और बकिया जो कम्युनिटी है इस सिचुएशन को किस तरह से वो लोग एक्सेप्ट कर रहे हैं, तो नंबर 1 ये है कि लोगों के लिए ये सामने आ चुका है कि ये वॉर जो है इट इज़ अ रूथलेस वॉर, जिसमें किसी भी प्रकार के ह्यूमन राइट्स को जो है रिस्पेक्ट नहीं किया गया है, किसी भी वॉर के जो प्रोटोकॉल को रिस्पेक्ट नहीं किया गया है। तो इसको सिर्फ इंडिया की जो कम्युनिटी है, मुस्लिम कम्युनिटी, ये कंडेम नहीं कर सकती, बल्कि जो भी इंसानी दिल रखता है, whoever is a human from heart will condemn this. So where is the humanity in this? तो ये जो चीज़ है ये सबसे ज़्यादा पेनफुल है कि the name of war, they are not doing war but they are doing war crimes against not only the protocols of war जो human rights को वायलेट कर रहे हैं but humanity को वायलेट कर रहे हैं। ईरान के अंदर आप देखिए उनका जो थॉट प्रोसेस है, जो कल्चर है, जिस तरह जो कि मिलिंद सर ने भी बताया और उसका इशारा थोड़ा सा मतीन भाई ने भी किया कि द पीपल ऑफ ईरान आर वेरी कल्चर्ड, वो लोग काफ़ी कल्चर्ड है एंड दे आर रिस्पेक्टिंग ह्यूमन वैल्यूज़। अगर आप देखेंगे तो जितना भी ये हुआ है ह्यूमन सेक्रीफाइस, ईरान हैज़ लॉस्ट their supreme leader, right? ऐसा नहीं है कि they have lost their military commanders. Iran has lost their supreme leader. और एक civilization और एक ideology जहाँ जो पूरी की पूरी country जो है एक supreme leader के submission पे चलती हो। ईरान की जनता जो है, ईरान की आवाम जो है, they are completely submitted to the supreme leader which is Ayatollah Khamenei साहब, जिनका कत्ल जो है इस वॉर में किया उन्होंने। सो इस इंसिडेंट के बाद द पीपल ऑफ ईरान आर नाउ नॉट ओनली जिसको कहते हैं कि दे आर हैविंग अ फीलिंग ऑफ रिवेंज, बट एक फीलिंग ये आ गई है उनके अंदर कि नाउ दे हैव नथिंग टू लूज। एंड आई एम विद दीज वर्ड्स मैं होपफुल हूँ कि ये जो यूनिटी है, जो नेचुरल यूनिटी विच इज़ हैपनिंग एज अ कॉन्सिक्वेंस ऑफ वॉर, ये न सिर्फ मुस्लिम्स के अंदर हो बट तमाम इंसानियत के अंदर ये दिल की यूनिटी आ जाए और ये दुनिया जो है इट बिकम्स अ क्रेडल ऑफ पीस एंड हार्मनी। मैं दुआ करता हूँ कि ये सीज़ फायर जो अभी है वो टेम्पररी नहीं हो बल्कि वो कम्प्लीटली परमानेंट हो जाए और दुनिया में अमन और शांती दोबारा से हो जाए। जेव्हा जेव्हा पॅलेस्टाईन किंवा पश्चिम आशियाबद्दल आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा असतो तेव्हा फिरोजभाईंचं नाव पहिल्यांदा समोर येतं आणि पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी ते एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे।
सिर्फ पैलेस्टाइन ही नहीं तो पश्चिम एशिया की भू राजनैतिक स्थिति और घटनाओं के एक अभ्यासक के रूप में वो लगातार लिख रहे हैं। वो इस विषय के बड़े जानकार माने जाते हैं और पूरे देश में और अंतर्राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त है। और वो सिर्फ एक अभ्यासक नहीं तो एक सक्रिय कार्यकर्ता भी है। जी, thank you Piyush here for organizing this meeting, and I'm glad again Ketkar ji is here and Farid ji and both my friends Mateen and Shitranji wala here. I need to thank Milind Champanikar and Nitin Brahme actually. They've taken Anwar Bhai of course for this and Azhar Bhai for all the effort and my friend Navneet out here. पहले तो ये आई थिंक ये जंग के दौरान अभी ये बात समझ में आ चुकी है कि इसका जो कल्प्रिट है वो इजराइल है और नेतन्याहू है। मगर ये सिर्फ नेतन्याहू की बात नहीं है, क्योंकि इजरायली सोसाइटी सन 2000 के बाद एकदम कट्टर सोसाइटी बन चुकी है। तो एक ये नेतन्याहू का सवाल नहीं है, नेतन्याहू इज जस्ट अ सिम्पटम ऑफ द लार्जर क्राइसिस विद इन इजरायली सोसाइटी। बट आई थिंक वी शुड स्टार्ट विथ जो मार्टरडम रही अयतुल्लाह अली खामेनी की, उससे शुरुआत करनी चाहिए, क्योंकि ही डिसाइडेड टू बी मार्टर्ड। वो अपने घर में बैठे रहे, उनको पता था कि बॉम्बिंग होने वाली है, और ये जो नेतन्याहू का तरीका है, ट्रम्प का तरीका है कि लीडरशिप को ही पहले असैसिनेट करो, तो वो जो शहादत थी नेतन्याहू ने जो, और न्यूयॉर्क टाइम्स का जो आर्टिकल आया था कि सिचुएशन रूम में नेतन्याहू बैठा था, पूरा एक उन्होंने एक पावर पॉइंट बताया ट्रम्प को कि ये करेंगे तो ये 4 दिन की कहानी है। तो पहली बात थी कि अयतुल्लाह अली खामेनी और टॉप लीडर्स को असैसिनेट करो, जनता सड़क पर आएगी, ईरान को टेक ओवर हो जाएगा और मामला ख़त्म। 4 दिन की कहानी थी। मगर इतना मिस कैलकुलेशन नेतन्याहू का, और ट्रम्प को तो एक्चुअली कोई चॉइस है नहीं है। ये जंग का नाम उन्होंने एपिक फ्यूरी दिया है, मगर रियली ये जंग का नाम एप्स्टीन फ्यूरी है। ये पूरी एप्स्टीन के नाम पे ट्रम्प ऐसा फंसा पड़ा है, जिसको मैं इजराइल फर्स्ट जूइश लॉबी बोलता हूँ। और इसको जैसे मैं मुस्लिम कट्टरवाद या मुस्लिम आतंकवाद या इस्लाम आतंकवाद की बात करता हूँ, मैं सीधी की सीधी बात जूइश आतंकवाद, जूइश कट्टरवाद की बात करता हूँ। ज़ायनिज़्म का अपना एक मसला है, मगर जुडाइज़्म का उससे बड़ा मसला है, वो भी आपको बता दूँ। दूसरी जो बात है कि ये नंबर 1 एक कॉन्फ्लिक्ट नहीं है, दिस इज़ एन अमेरिकन इजरायली वॉर ऑन ईरान एंड द एक्सेस ऑफ रेजिस्टेंस। ओके, दूसरी बात है कि ये पेट्रो डॉलर और पेट्रो युआन की लड़ाई चल रही है, जिसमें भी पेट्रो युआन आगे बढ़ेगा। और तीसरी बात है कि ये यूनिपोलर वर्ल्ड लेड बाय अमेरिका एंड नेटो एंड ए मल्टीपोलर वर्ल्ड लेड बाय ब्रिक्स, ये इसकी तीसरी लड़ाई। ये सब लड़ाइयाँ एक साथ, और उसके और भी पहलू है, ये सब चल रहा है। दूसरा जो मैं एक आर्टिकल पढ़ रहा था, एक बहुत अच्छे विद्वान आदमी है एलिस्टर कैम्बल, देयर इज़ अ वेरी गुड वेबसाइट कॉल्ड unz.com, पढ़ना चाहिए वो वेबसाइट को। उन्होंने कहा कि ये वॉर सिर्फ एक सेक्युलर कॉन्टेक्स्ट में नहीं समझ में बात आएगी, ये वेस्ट की कमी रही है। इसमें जो धार्मिक कैरेक्टर्स है, ये पूरा इसका जो धार्मिक केंद्र है ये युद्ध का, ये समझना होगा, वरना हम लोग ईरान को नहीं समझ पाएंगे और ना इजराइल को समझ पाएंगे कि क्या हो रहा है। ओके, तो अगर हम लोग ईरान को एक थियोक्रेटिक स्टेट मानते हैं, तो इजराइल उससे ज़्यादा थियोक्रेटिक है। इट इज़ कॉल्ड द जूइश स्टेट, ये कोई सेक्युलर स्टेट नहीं है। ओके, उससे खतरनाक जो जिस पे को केतकर जी बात करेंगे अबाउट जूइश एक्सट्रीमिज्म एंड इवन क्रिश्चियन एक्सट्रीमिज्म, ये बहुत इंपॉर्टेंट है समझना। इस्लामिक कट्टरवाद और वगैरह वगैरह, गुड बैड मुस्लिम बात हम लोग ने चर्चा की है, मगर यहूदी कट्टरवाद और ईसाई कट्टरवाद को समझना भी बहुत आवश्यक है अगर ये पूरे जंग को समझना है। और उसमें और एक एलिमेंट है, दी स्टडी ऑफ एस्केटोलॉजी। एस्केटोलॉजी मतलब है कि दी स्टडी ऑफ द एंड टाइम्स, क्योंकि ये पूरी जंगी करवाई जा रही है ताकि सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट, जो पीट हेग्सेट बोलता है, जो वॉर सेक्रेटरी है, और जो नेतन्याहू मानता है कि मसीहा जूइश आने वाला है। तो ये सिर्फ तेल का सवाल नहीं है, तेल तो है ही, उसमें कोई बड़े स्कॉलर की ज़रूरत नहीं है बोलने के लिए, मगर उसके साथ ये पूरा जो धार्मिक युद्ध हो रहा है हमारे सामने, जिसका केंद्र जेरूसलम है,
जिसका केंद्र अलग सा मस्जिद है, ये सब इस लड़ाई का हिस्सा है। तो व्हाट वी आर विटनेसिंग बेसिकली इज दैट ये बहुत बड़ी जंग चल रही है। एक साइड पे ईरान एंड द एक्सेस ऑफ रेजिस्टेंस है। ये अच्छी बात है कि मिलिंद भाई ने ईरान की एलाइज की बात की, वरना अच्छे खासे लोग भी प्रॉक्सीज की बात करते हैं। ना हिजबुल्लाह प्रॉक्सी है, ना अंसारुल्लाह प्रॉक्सी है, ना हमास प्रॉक्सी है। ये सभी लिबरेशन मूवमेंट्स है। एंड व्हाट वी आर विटनेसिंग इज द लास्ट वॉर ऑफ लिबरेशन ऑफ वेस्ट एशिया। और वेस्ट एशिया के साथ के लिबरेशन पूरी दुनिया की मुक्ति के तरफ हम लोग बढ़ रहे हैं, जिसमें अमेरिका भी आज़ाद हो जाएगा ये यहूदी लॉबी से। अभी के पिछले 3 साल की हम लोग राजनीति देखें तो जो उठाव 7 अक्टूबर को गाजा में शुरू हुआ, वो आज बात तेहरान तक पहुंची है। तो जो 7 अक्टूबर को बात थी कि 17 साल से हम लोग कैद हैं, हम लोग गाजा जा चुके हैं, तो जो 17 साल से जो कैद थे लोग, उन्होंने तय कर लिया था कि उनको निकलना है, वो जेल तोड़ना है। तो 7 अक्टूबर को वो टूटा, बात आगे बढ़ी। मगर उसमें खाली इतना बता दूं कि नेतन्याहू को पता था कि उठाव होने वाला है। और आज जो सड़कों पे कल से और एक अभी चालू हुआ है तेल अवीव में कि 7 अक्टूबर को क्या हुआ, उसकी एक नेशनल कमीशन ऑफ इंक्वायरी बनाए नेतन्याहू, जो तैयार नहीं है, इसके लिए आज लोग सड़कों पे। मगर 3 आपको तथ्य दे दूँ। न्यूयॉर्क टाइम्स के नवंबर के अखबार में 2023 के 23 नवंबर के अखबार में नेतन्याहू को 1 साल पहले पता चल गया था कि ये अटैक आने वाला है। 10 दिन पहले इजिप्ट की सरकार ने नेतन्याहू को वार्न किया था कि गाजा से कुछ उठाव होने वाला है। और जो गाजा के पेरीमीटर को लोगों ने घेर कर रखा था, जो विमेन सोल्जर्स है, वो बराबर से मार्क कर रहे थे कि कुछ हो रहा है, कुछ ट्रेनिंग एक्सरसाइज हो रहा है। उनके सीनियर ने कहा कि आप कोई रिपोर्टिंग मीडिया को नहीं करोगे, जो होना है होने दो। तो नेतन्याहू ने एक ट्रैप बिछा दिया था। वो ट्रैप में हमास ने तय कर लिया कि भाई जो होगा वो होगा। उन्होंने अपना उठाव कर दिया और उसके परिणाम से अभी ये जंग आगे फैली है। ओके, तो इसलिए ये पूरे केंद्र का सवाल में पैलेस्टाइन का सवाल है और उसी को लेकर ईरान कभी पीछे नहीं हटा। 1979 के बाद जो इस्लामिक क्रांति हुई तो अयतोल्ला खोमेनी ने पहले यासर अराफात को बुलाया और जो इजरायली एम्बेसी उन्होंने पैलेस्टाइन की एम्बेसी वहाँ बना दी थी। और जो CIA का जो पूरा छवि थी, वो जो अमेरिकन एम्बेसी जिस प्रकार से ऑपरेट हो रहा था, अभी वो एक म्यूजियम बना कर रखा है कि किस प्रकार से शाह के टाइम पे पूरा सवाक और मोसाद ऑपरेट हो रहे थे। तीसरी बात ये कि ये क्लियरली समझ ले कि इजराइल का एजेंडा इसमें क्या है। ओके, उसके समझे बिना खाली अमेरिकी साम्राज्यवाद और पूंजीवाद बोल के नहीं चलेगा। वो सब तो एलिमेंट्स है। मगर गेनाडी ज़िगोनोव थे, जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ रशिया के वो पहले सज्जन थे, जिन्होंने कहा था कि वी आर इन द एज ऑफ ज़ायनिस्ट कैपिटलिज्म। जैसे हम लोग जैन पूंजीवाद की बात करते हैं और धर्म के साथ जोड़ते पूंजी को, तो इस युग में तो धर्म के साथ पूंजी को जोड़ना होगा कि ये पूंजीवादी ताकत या दुनिया में कौन है जो दुनिया को चला रही है। और उसमें आपको जूइश कैपिटलिज्म या ज़ायनिस्ट कैपिटलिज्म जो भी आप बोलो, ये आपको सब मिलेगा। तो कौन ये पूरा ये फाइनेंस कैपिटल को दुनिया में कौन चला रहा है, अमेरिका को कौन चला रहा है, ये सब स्पष्ट रूप से बात करनी होगी। तो एक जगह पे इनका एजेंडा है ग्रेटर इजराइल का। ग्रेटर इजराइल का जिक्र जो बॉर्डर्स है वो ज़ायनिज़्म के बॉर्डर्स नहीं हैं, वो बॉर्डर्स ओल्ड टेस्टमेंट के, बुक ऑफ जेनेसिस के। इजराइल फ्रॉम द नाइल टू द यूफ्रेटिस, ये ओल्ड टेस्टमेंट में मिलता है। इसलिए जो माइक हकबी है, अमेरिकन एम्बेसडर इन जेरूसलम टेल अवीव, वो बोलते हैं कि ये तो बुक में है, वो उनको लेना है तो लेने दो। ये अमेरिकन एम्बेसडर टकर कार्लसन के इंटरव्यू में सब बातें बोल रहा है। तो द प्रॉब्लम एज आई सेड गोज टू द ओल्ड टेस्टमेंट, टू द हिब्रू स्क्रिप्चर्स, द जूइश स्क्रिप्चर्स। वेरी इंपॉर्टेंट टू अंडरस्टैंड दैट। और उसी में जो क्रिश्चियन धर्म की जो बर्बादी क्रिश्चियन ज़ायनिज़्म के माध्यम से हुई है, जिसका एक बड़ा फाइट बैक आज अमेरिका में चल रहा है। अमेरिका के पॉलिटिक्स पर अलग से बात करेंगे, क्योंकि बहुत बड़ा निर्णायक फाइट बैक वहाँ भी हो रहा है। तो ये जो ग्रेटर इजराइल का एजेंडा है वो है इजिप्ट, पैलेस्टाइन, लेबनान, सीरिया, पार्ट्स ऑफ टर्की, जॉर्डन, पार्ट्स ऑफ सऊदी अरेबिया, पार्ट्स ऑफ इराक, ये उनको सब लेना है। तो इजराइल का एजेंडा क्लियर है, ग्रेटर इजराइल एजेंडा लेकर आगे बढ़ रहे हैं। सोल हेजेमॉन ऑफ द रीजन, पूरे मिडिल ईस्ट पे हम लोग कब्जा करके बैठेंगे। और एक ITU2 है, इजराइल, इंडिया, US और UAE, ये 4 जैसे क्वाड है, वैसे ITU2 का भी एक अलायंस बनाया है। अभी
इसमें से एक्चुअली रेम, हम लोग मिलिट्री इंडस्ट्री कॉम्प्लेक्स की बात करते हैं, मगर रे मैकगवर्न जो फॉर्मर CIA है वो और एक अब्रीविएशन लेकर आया जिसको वो बोलते हैं मिकी मैट, MICIMATT। इट इज़ दी मिलिट्री इंडस्ट्रियल कांग्रेशनल, मतलब पूरे सेनेट कांग्रेस को कंट्रोल करते हैं, जो कॉरपोरेट मीडिया को कंट्रोल करते हैं, एकेडेमिया को कंट्रोल करते हैं, यूनिवर्सिटीज़ को, थिंक टैंक्स को, और जो बिग टेक कंपनीज है जो आज दुनिया के लिए सबसे बड़ा खतरा बन चुकी है। और इसमें एक ही नाम लूँगा अभी के लिए, पैलेंटीर, जो पहली बार हम लोग जो एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस की वॉर अगर कहीं देख रहे तो गागा में देख रहे हैं। सबका फेस मैपिंग हो चुका है, कौन कहाँ जा रहा है, कौन किसके घर में बैठा है, कौन किसकी गाड़ी में चला रहा है, इसलिए प्रिसाइज बॉम्बिंग। और अगर वो सोसाइटी में 100 लोग हैं और एक को मारना है तो 100 लोग को मार डालो। ये पैलेंटीर के टेक्नोलॉजी से इस बार उन्होंने पूरी लड़ाई लड़ी है, और ये पैलेंटीर की टेक्नोलॉजी अमेरिका में और पूरी दुनिया में वो लोग फैला रहे हैं। जो पूरा क्रिश्चियन माइंड का जो ब्रेन वॉशिंग हुआ है तो क्रिश्चियन जायनिज्म के द जूज आर द चोजन पीपल फॉर जीसस क्राइस्ट टू कम बैक। पहले जूइश मसीह आना चाहिए जो एंटी क्राइस्ट होगा। जिन्होंने 70s में पिक्चर ओमेन देखा था जो बुक ऑफ रेवलेशंस पे है, ओके, तो पूरा जो क्रिश्चियन माइंड का ब्रेन वॉशिंग हुआ है और जो ओल्ड टेस्टमेंट को हावी कर दी है न्यू टेस्टमेंट के पूरे मैसेज को, क्योंकि जो प्रॉफिट जीसस क्राइस्ट है वो एक लव और मर्सी और ग्रेस का मैसेज लेकर आते हैं, और ये जो ओल्ड टेस्टमेंट का मैसेज है वो एक जेनोसाइडल गॉड का मैसेज है। ओके, सो वी आर, दैट्स व्हाट आई एम सेइंग, विदाउट अंडरस्टैंडिंग द रिलीजियस एलिमेंट ऑफ दिस एंटायर, वी डोंट अंडरस्टैंड द लॉजिक ऑफ व्हाट इज हैपनिंग। इट इज टोटली bizarre for people who don't understand religion, but this is the reality of what is really happening in that part of the world. इसलिए आई थिंक जो शिवरंजी वाला भाई ने बात की, इट इज़ वेरी इंपॉर्टेंट टू अंडरस्टैंड ईरान फ्रॉम द एजेंडा ऑफ द, आई मीन द अंडरस्टैंडिंग ऑफ द स्टोरी ऑफ करबला एंड द मार्टरडम ऑफ द फैमिली ऑफ द प्रॉफिट एंड ऑफ इमाम हुसैन। ये जो पूरी मातम होती है और ये जो पूरा कल्चर है, दिस इज़ पार्ट ऑफ द स्ट्रेंथ ऑफ द सोसाइटी। तो आई थिंक वॉट इज़ important is to understand Persian civilization, जो एक प्राचीन सभ्यता है जैसे हमारी सभ्यता है, उनकी एक राष्ट्रवाद बहुत स्ट्रॉन्ग है, Iranian national identity is very very strong, and then the entire question of the Shia ideology of this entire axis of resistance, because the axis of resistance from Iran to Iraq to Yemen to Hezbollah, Hamas and all are of course 99% Palestine is Sunni and then the Christian part, but this is the axis of resistance in which this element of Shia ideology is very much part of the resistance framework. और भी मैं ये इसमें और एक बात जोड़ूंगा। इसमें दिक्कत क्या है कि 2006 में जब हिजबुल्ला जीता था इजराइल के सामने, तो मैं भी हिजबुल्ला हमास के नाम से डरता था कि ये सब धार्मिक ताकत है भाई, ये क्या मामला है, हमारा तो फ्रेमवर्क है नहीं वो। हमारे आज़ादी के आंदोलन में क्योंकि धार्मिक ताकतों ने एक नेगेटिव रोल प्ले किया था, कोलैबोरेटर रोल प्ले किया था, अंग्रेज़ों के साथ मिलाकर उन्होंने रोल प्ले किया था, तो हमारे पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग में है ही नहीं कि धार्मिक ताकत एक एंटी इंपलिस रोल प्ले कर सकती है। अभी वो रीजन में दोनों किस्म की धार्मिक ताकतें, सऊदी भी है जो प्रो अमेरिका है, प्रो इजराइल है, और धार्मिक ताकत ईरान और हिजबुल्ला भी है जो एंटी इंपलिस्ट है। तो हाउ डू यू अंडरस्टैंड दिस? ओके, तो धार्मिक ताकतें प्रगतिशील काम भी कर सकती है, धार्मिक ताकतें रिग्रेसिव काम कर सकती है, एंटी इंपलिस्ट और प्रो इंपलिस्ट काम कर सकती है, वो मुझे समझ में बात आ गई थी। ओके, तो यहाँ जो एक्सिस ऑफ रेजिस्टेंस है जिसके बुनियाद पे दुनिया का पूरा मैप बदल रहा है, इट स्टेटस फ्रॉम यमन दैट इज द अंसारुल्लाह हुतीज टू ईरान टू इराक दी हसल शावी एंड अदर फोर्सेस। सीरिया में प्रॉब्लम हो गया है मगर फिर भी कुछ चीज़ें उभर कर आ रही है, और हिजबुल्ला इन लेबनान एंड देन द पैलेस्टीनियंस एंड इट्स नॉट ओनली अबाउट हमास, क्योंकि वहाँ पैलेस्टाइन लिबरेशन फ्रंट है, लेफ्टिस्ट फोर्सेज है, सेकुलर है, बहुत सारे किस्म के पैलेस्टीनियन फोर्सेज है। नाउ अबाउट दी वॉर, एक्चुअली हम जैसे लोग को पता था कि ईरान जीतने वाला है जंग। ओके, वी वर वेरी क्लियर बिकॉज आई हैव सीन द विक्ट्री ऑफ हिजबुल्ला। वो एक गरिल्ला फोर्स है जिसके बाद ना शिप है, ना नेवी है, ना सब कुछ है। उसने इजराइल को रोक के रखा है विथ ऑल इट्स एडवांस वेपन्स जो अमेरिका उसको फ्री में देते रहता है, ठीक है। तो ईरान तो बहुत अलग बात थी, और ईरान ने बोला ही था कि जिस दिन मेरे पे हमला हुआ, जितने अमेरिकन अड्डे इस इलाके में सबको मैं उड़ा दूंगा, और उसने उड़ा दिया। क्योंकि ईरान इज फाइटिंग दिस वॉर इन अ वेरी डिफरेंट वे, जो प्रवीण सोनी से वीडियो से समझ में आती है। वो एयरक्राफ्ट कैरियर लेकर आता है, जेरल्ड फोर्ड और एब्राहम लिंकन जो दूर भाग जाते हैं। ओके,
और जो F-16, F-15, F-35 जो सबसे एडवांस फाइटर जेट्स है उसको भी ईरान ने निपटा दिया है, नॉट बाय ब्रेकिंग दी स्टेल कोड बट बाय हीट सीकिंग। जो उसका हीट का जो वो जो है उसको उन्होंने ट्रैक कर दिया। तो F-35 जो सबसे एडवांस प्लेन है दुनिया में फाइटर जेट, उसको भी ईरान ने निपटा दिया। सो नंबर वन व्हाट दे डिड वो जितने अमेरिका के अड्डे हैं, इसलिए वो जो मैगजीन है कि अनर्थ वॉर है, ये अनर्थ वॉर नहीं है। ये वॉर जो ईरान पे थोपी गई है वो ईरान के लिए बहुत ही अच्छी वॉर है, एंड आई टेल यू व्हाई। नंबर वन, ये पूरे इलाके में जो कंट्रोल था अमेरिकन बेसिस का, वो अमेरिकन बेसिस को उड़ा दिया। ये कभी बेसिस वापस आने वाले नहीं तो पूरा कंट्रोल था अमेरिका का यहाँ का, ठीक है। दूसरी बात जो हुई है स्टेट ऑफ हॉर्मोज की बात, जिस पे आज चर्चा में 1956 में और 1926 ब्रिटिश एम्पायर का आखिरी जो एक हुर्रा था वो 1956 में था, जब फ्रांस और ब्रिटेन और इजराइल ने मिलकर इजिप्ट पे हमला किया था फॉर द कंट्रोल ऑफ द सुएज कनाल। तब अमेरिका ने ब्रिटेन को धमकी दी थी। नेहरू जी ने सपोर्ट किया था इजिप्ट को बहुत स्पष्ट रूप से। आज का मोदी और वहाँ का नेहरू और इंदिरा गांधी, कैन इन कंपेयर। तो नेहरू जी ने स्पष्ट रूप से इजिप्ट को समर्थन दिया था और वो ब्रिटेन को आगे पीछे हटना पड़ा था। हाउ इज ईरान डील विद इट? जब ईरान पिछली बार गए थे तो उनके जो ड्रोन मिसाइल फैक्ट्रीज हमको लेके गए थे, दे हैव द मोस्ट एडवांस ड्रोन एंड मिसाइल सिस्टम इन द वर्ल्ड। इतने तो एडवांस चाइना और रशिया का भी नहीं है। चाइना रशिया का तो हम लोग यूक्रेन में देख रहे हैं, चाइना के पास क्या है पता नहीं है, मगर ऑफकोर्स चाइनीज और रशियन टेक्नोलॉजी, ईरानी टेक्नोलॉजी इज ऑल वर्किंग टुगेदर। ये एक ट्राइमेरिट बन चुका है, रशिया इंडिया चाइना एक ट्राइमेरिट बन चुका है। दी अर्लियर RIC वॉज रशिया इंडिया चाइना, मगर मोदी आने के बाद वो दी इंडिया एलिमेंट इज आउट एंड इट्स एक्चुअली इट्स अबाउट रशिया ईरान चाइना नाउ। ओके, सो व्हाट दे हैव डन इज नाउ दे शिफ्टेड टू द चाइनीज सिस्टम बेदू 3 करके, और जो रशियन ग्लोजनास है, और बेदू 3 का एक सैटेलाइट कॉन्स्टलेशन, व्हाट प्रवीण सोनी कॉल्स द सैटेलाइट कॉन्स्टलेशन। 30 सैटेलाइट्स आर कनेक्टेड टू ईरान। पूरा इनको इंफॉर्मेशन वो आता है और फिर वो उनको टारगेट्स मिल जाते हैं। तो रशियन सिस्टम्स, चाइनीज सिस्टम, द सैटेलाइट कॉन्स्टलेशन, ये सब एक नया तरीका है लड़ने का। और इसलिए प्रवीण स्वामी बोलता है कि ये जो अमेरिका लड़ने के लिए आया था वो 20th सेंचुरी स्टाइल आया था, 20वीं सदी के। मैसिव एंटी एयरक्राफ्ट कैरियर्स एंड योर मैसिव नेवी एंड एयरक्राफ्ट एंड ऑल दैट। आपका नेवी का तो वहाँ कुछ काम था ही नहीं, और एयरक्राफ्ट का भी जवाब ये लोग दे रहे हैं। ओके, एंड स्ट्रेट ऑफ हॉर्मोज में तो कुछ चलेगा नहीं, और अमेरिका इज नॉट केपेबल ऑफ America is not capable of a land war they don't have a border to get into actually. And of course Iran has a very decentralized force. 31 उनके टुकड़े बटे हैं आर्मी के, कि अगर कनेक्टिविटी नहीं भी रही, मान लो कि कल एक एटम बॉम्ब डाल दिया, न्यूक्लियर बॉम्ब डाल दिया, वो भी संभव है। That is what the worry is. Okay, so that's the point. The acts of resistance, what Hezbollah is doing in Lebanon is very very important. वो एक गेरिल्ला फोर्स है, एंड वो बना 82 के बाद, जब लेबनान पे हमला हुआ था इजराइल ने, उसके बाद हिजबुल्लाह आता है। और 82 से 2018 साल लड़के उन्होंने इजराइल को हटा दिया था लेबनान से। वापस इजराइल आया है, वापस इजराइल हारेगा लेबनान के सामने, उसमें मुझे कोई डाउट नहीं है। सी द स्टेट ऑफ हॉर्मोज इज अबाउट एशिया। 85 to 90% जो तेल का ट्रैफिक है वो एशियन कंट्रीज, इंडिया, चाइना, जापान, साउथ कोरिया द बिगेस्ट। इट इज़ अबाउट एशिया एक्चुअली। अमेरिका का कोई लेना देना नहीं है कि हम लोग साथ में उसका कुछ तालमेल करें अमेरिका के साथ, उसका कोई लेना देना नहीं उसके साथ। LNG LPG भी 90% बेसिकली एशियन कंट्रीज़ का ही मार्केट है। यहाँ से डायमोनियम फॉस्फेट, यूरिया, 50% यूरिया यहाँ से निकलता है दुनिया का। आप सोचें कि क्या प्रॉब्लम आने वाला है। हीलियम 33%, एल्यूमिनियम 10%, फूड सप्लाई टू कतर एंड साउदी 85%। तो इट इज़ अ मैसिव स्ट्रेटेजिक, और इसी के कंट्रोल में आज ईरान दुनिया का चौथा सुपर पावर बन चुका है। हमारे दोनों दोस्तों ने सही बात कही कि टुडे ईरान हैज इमर्ज्ड एज अ सुपर पावर इन द मैटर ऑफ 40 to 50 days ड्यू टू दिस वॉर। क्योंकि आप एक महाशक्ति के सामने लड़ोगे और अगर आपने उसको जवाब दिया और हरा दिया तो आप एक महाशक्ति खुद बन जाते हो। वो स्वाभाविक बात है। दोस्तों देखो, ईरान इज नॉट, ये सीज फायर की जो बात हम लोग कर रहे हैं ना, तो ईरान का इंटरेस्ट सीज फायर में नहीं है।
ईरान का इंटरेस्ट है इन अ लॉन्ग टर्म अग्रीमेंट विच इज़ एन एंड टू द वॉर ऑन ईरान. No aggression pact with America, a permanent aggression pact ratified by United Nations Security Council. So the war on Iran ends. आपने सीज फायर किया, 6 महीने के बाद वापस आपने हमला किया, वो सब नहीं चाहिए. तो सीरियस निगोशिएशन करो और एक नो वॉर एग्रेशन पैक्ट हमारे साथ करो. दूसरी बात है कि जो सैंक्शन हमारे आपने लगाए हैं वो पूरे सैंक्शंस खत्म होने चाहिए जो ओबामा के टाइम पे लगभग हो ही गए थे, 2015 का जो न्यूक्लियर एग्रीमेंट हुआ था. तीसरी जो बात ईरान कर रहा है कि ये पूरे इलाका का सॉल्यूशन चाहिए. मेरे साथ सीज फायर होगा, आप लेबनान पे बॉम्बिंग करोगे, गाजा में नरसंहार करोगे, नहीं चलने वाला. आपको ये पूरे इलाके का एक सॉल्यूशन लाना होगा. तो ईरान हैज़ नॉट बीन सेल्फिश एवर सिंस द फाउंडिंग ऑफ द रिपब्लिक इन 1979. क्योंकि जब जैसे हम हमारे संविधान की बात करते हैं, समता और जो हमारे जो पूरे मूल्य है, वे ऐसे ईरान के आर्टिकल 5 में एक क्लॉज है ऑन एंटी इम्पीरियलिज्म कि जो देश ऑपरेस नेशंस होंगे उसके साथ हम लोग खड़े होंगे. तो ये जो इस्लामिक यूनिटी की बात है ना, इस्लामिक उम्मा यूनाइटेड, ये सब ढकोसले की बात मैं तो मानता हूँ. ओके, क्योंकि जो यूनिटी मैं क्यूबा और ईरान का दिखता हूँ या रशिया के साथ दिखता हूँ या वेनेजुएला के साथ दिखता हूँ, वो कभी सऊदी और यूएई और ये सब देशों के साथ नहीं दिखा. इसलिए मेरे लिए ये जो उम्मा है, इट इज़ दी उम्मा ऑफ द रेजिस्टेंस. जो देश और जो लोग साम्राज्यवाद के खिलाफ वो मूल्यों के लिए आएंगे, वो मेरा उम्मा है. वो कौन से धर्म का होगा वो मेरे लिए इम्पॉर्टंट नहीं है. अँड दॅट इज वॉट इराण इज गोइंग टू डू. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे आपले अखेरचे वक्ता आहेत कुमार केतकर सर. कुमार केतकर हे ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि एक साक्षेपी संपादक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात इकॉनॉमिक टाइम्सपासून केली आणि जवळजवळ 5 दशकं ते पत्रकारिता करीत आहेत. एक अत्यंत महत्त्वाचे पॉलिटिकल कमेंटेटर म्हणून आपल्याला ते माहीत आहे. ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्रमुख वृत्तपत्रांचे ते दीर्घकाळ संपादक राहिलेले आहेत. तसंच अनेक टेलिव्हिजन चॅनल्सवरती आपण एक पॅनलिस्ट म्हणून आपण त्यांना ऐकत आलेलो आहे. 2018 ते 2024च्या दरम्यान ते राज्यसभा सभासद होते. केतकर सर इकोनॉमिक टाइम्स और ऑब्जर्वर में कार्यरत थे. तब अनेक अंतर्राष्ट्रीय घटनाओं के वे साक्षीदार रहे हैं और विशेष प्रतिनिधि के नाते उन्होंने उन घटनाओं की रिपोर्टिंग की है. सोवियत रशियाचं विघटन, पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकात्मीकरण, चीन आणि व्हिएतनाममध्ये झालेली स्थित्यंतरं आणि हाँगकाँगचं बरोबर झालेलं एकीकरण, या सगळ्यांचं रिपोर्टिंग त्यांनी केलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीही ते प्रयत्नशील राहिले आहेत. तुम्ही बातम्या तर पाहतच आहात आणि जरी वर्तमानपत्र वाचण्याच्या लायकीची नसली आणि टी व्हीच्या बातम्यासुद्धा पाहण्याच्या लायकीच्या नसल्या तरी काहीतरी टिटबिट्स कळतं. पण आता उदाहरणार्थ आपल्याला गाझामध्ये चाललेला जो नरसंहार आहे तो आपल्या टी व्हीवर कुठेही दिसत नाही. इराण आणि त्यांच्याविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांनी सुरू केलेलं युद्ध, त्याला सगळ्याला ते इराणचं युद्ध असं म्हणतात. ते इराणचं युद्ध नाही आहे, ते अमेरिका इस्रायलचं इराणच्या विरुद्धचं युद्ध आहे. ज्यावेळेला ते युद्ध सुरू झालं त्यावेळेला जवळजवळ सगळ्या टी व्ही चॅनल्सनी इंग्रजी, हिंदी, मराठी अशी भूमिका घेतली होती की एवढा बलाढ्य देश आहे अमेरिका, त्यांच्याकडे एवढी आधुनिक शस्त्रास्त्र आहेत, बॉम्बिंग इक्विपमेंट आहे, ते सहज इराणला खतम करतील. मी 2-3 इंटरनॅशनल ग्रुप्समध्ये आहे. त्या ग्रुप्समध्ये या विषयावरती जेव्हा चर्चा झाली तेव्हा जे आपल्या बाजूचे आहेत म्हणजे अमेरिकेच्या भूमिकेच्या विरुद्ध आहेत ते सुद्धा मला त्या आमच्या इंटरनॅशनल ग्रुपमध्ये सांगत होते, पण केतकर साहेब ते काय इराण टिकू शकत नाही. 2-3 दिवस, 5 दिवस, आठवडा फार तर, पण इराणला शरण यायलाच लागेल. एवढी शस्त्रास्त्र, आधुनिक शस्त्रास्त्र, इंटेलिजन्स, सॅटेलाईट सगळं अमेरिकेकडे आहे, इराणकडे काहीच नाही आहे. त्यामुळे ते काय फारसे टिकणार नाहीत. माझी पण इच्छा इराणच्या बाजूने अमेरिका हरावी असं आहे, पण तसं चिन्ह मला काही दिसत नाही. असं
अमेरिकेतनं बोलणारा एक माणूस मला सांगत होता, तोही बड्या पोस्ट आहे, तो कैसा साधासुद्धा माणूस नाही, जनरल सामान्य माणूस ज्याला म्हणतात त्यातला तसा तो नाही आहे. त्यानिमित्ताने मी पण त्याला उत्तर दिले होते की व्हिएटनाममध्ये ज्या वेळेला अमेरिका लढत होती त्यावेळेला अमेरिकेतल्या बहुतेक लोकांचं हेच मत होतं की काय व्हिएटनाम कसं काय जिंकूच शकत नाही. तुम्ही कदाचित त्यावेळेचं रँड कॉर्पोरेशन नावाचं नाव ऐकलं असेल, त्याच्यामध्ये तो डॅनियल एल्सबर्ग होता ज्यांनी पेंटागॉन पेपर्स प्रसिद्ध केले. मग त्याला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली, पण ती पूर्ण व्हायच्या आधीच कोर्टाने जजमेंट फिरवलं आणि त्याला सोडून दिलं. त्याचा काहीसा भाग पोस्ट हा जो इंग्रजी सिनेमामध्ये आला होता, त्या पोस्ट सिनेमामध्ये डॅनियल एल्सबर्गवरती कसं अमेरिकेने कॅल्क्युलेट केलं ते दाखवलेलं आहे. त्याचा संदर्भ अशासाठी की त्या रँड कॉर्पोरेशनला निक्सननी आणि जॉन्सननी, प्रथम जॉन्सननी मग निक्सननी विचारलं की काय होणार आहे हे युद्धाचं, आपण आता कितीपासून लढतो आहे, 65पासून आपलं एक्सपान्शन झालं आहे वॉरचं, 62मध्येच पहिल्यांदा गेले होते ते सल्लागार. तर त्या रँड कॉर्पोरेशनचे एका चीफ एक्झिक्युटिव्हने ते वॉरचे मॅप अमुक तमुक त्यावेळच्या कॉम्प्युटर, म्हणजे आत्ताचे कॉम्प्युटर नाही, त्यावेळच्या कॉम्प्युटरमध्ये बसून त्यांनी सांगितलं की आपल्याकडे काय इतके टँक्स आहेत, 2000 टँक्स, आकडा मी अंदाजाने 2000 टँक्स आहेत. त्याच्यानंतर जवळ आपण 300 विमानं व्हिएटनामवरती बॉम्बिंगला टाकलेली आहेत. आपल्याकडे एवढे बॉम्ब आहेत, आपण अख्खा व्हिएटनाम बेचिराख करू शकतो. केला पण त्यांनी 1/3 बेचिराख केला. व्हिएटनामकडे काहीच नाही आहे, ते जिंकण्याचा प्रश्नच येत नाही. आपण तो देशच पूर्ण खतम करून टाकणार आहे. कारण त्यांना भीती होती एका बाजूला चीन, दुसऱ्या बाजूला रशिया, म्हणजे व्हिएटनाममधलं कम्युनिस्ट झाला तर साऊथ ईस्ट एशिया त्यांच्या हातात न जाईल, म्हणून ते व्हिएटनाम खतम करायला निघाले होते. प्रत्यक्षात त्यांना तुम्ही जर पाहिले असतील त्यावेळची दृश्य टी व्हीवरती, तर ते जे हेलिकॉप्टर्स येत होती व्हिएटनाममध्ये, त्या हेलिकॉप्टर्सना आम्ही मुंबईचे कम्प्युटर जसे लटकून गाडीत चढतो किंवा उतरतो तसे ते हेलिकॉप्टरला लटकून धावत पळत त्यांना कसे करून ते हेलिकॉप्टर पकडायचं, अमेरिकेत किंवा युरोपमध्ये किंवा तिथून कुठेतरी सेफ जागी जायचं, अशा पद्धतीने हेलिकॉप्टर उडत होती. अमेरिकनची भुई सपाट अशी वाट लागली त्यांची भुई त्यांची ती, आणि अमेरिकेला पळून जायला लागलं. तर मग त्याच्यानंतर एका व्हिएटनामी म्हणजे जनरल जॅप म्हणून होता, त्याला विचारलं की यार तुमच्याकडे काहीच नव्हतं आणि तुम्ही कसे काय जिंकले? ते म्हणले आमच्याकडे काहीच नव्हतं म्हणूनच आम्ही जिंकलो. ते म्हणले म्हणजे काय? म्हणले त्यांचा टँक आला की आम्ही टँक उडवून लावायचो की टँक आम्हाला मिळायचा. आम्ही सगळं त्यांचीच इक्विपमेंट वापरली, त्यांच्याच मशीन गन्स वापरल्या, सगळे शस्त्रास्त्र आम्ही त्यांचीच, ते इकडे आले की त्यांना उडवून लावायचं. ते उडवून कसं लावायचं तर गरिबी पद्धतीने तो हल्ला करायचा. ते ज्याला आपण असिमेट्रिक वॉर म्हणतो तसं ते आहे. असिमेट्रिक वॉर म्हणजे काय, आपण अशी एक वेगळी कल्पना करूया की शीतयुद्धाच्या काळामध्ये रशिया आणि अमेरिका हे एकमेकांच्या विरोधात होते. जर त्यांच्यात लढाई झाली असती तर ते असिमेट्रिक म्हणता येत नाही, कारण दोघांकडे न्यूक्लिअर बॉम्ब्स होते, दोघांकडे ICBM होते, त्यांच्याकडे ICBM सुद्धा होते. म्हणजे त्यावेळेचा एक गमतीदार वाटतो आत्ता, परंतु त्यावेळेला तिथे यांनी बॅलिस्टिक मिसाईल्स काढली तर अमेरिकेने अँटी बॅलिस्टिक मिसाईल्स काढली, मग रशियाने अँटी बॅलिस्टिक मिसाईल काढली, मग अँटी बॅलिस्टिक मिसाईल काढल्यानंतर अमेरिका म्हणले फारच वाढलेत, आपण अँटी बॅलिस्टिक मिसाईल्स काढले. हे सत्य आहे, हे काही माझ्या मनातलं नाही आहे. आणि अशीच चर्चा चालली होती. त्यामुळे त्यांची जेव्हा जिनिव्हामध्ये चर्चा झाली की कोल्ड वॉर वाढतच चालले, दोघांकडे मिसाईल्सची संख्या वाढते, त्यावेळेला त्यांनी ती शब्दप्रयोग केला की व्हॉट इज हॅपनिंग इज मॅडनेस. पण मॅड म्हणजे MAD, म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन, याचा तो शॉर्ट फॉर्म होता मॅड. तर हा मॅड चाललेला आहे सगळा, हे केवळ साहित्यिक किंवा वर्तमानपत्रीय शब्दप्रयोग नव्हता, तो प्रत्यक्षात काय चाललं आहे त्याचं ते वर्णन करणारा म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन. तर ते सिमेट्रिक वॉर म्हणता येईल रशिया आणि अमेरिकेत झालं असतं. तर इवन हिटलरच्या विरोधी ज्या वेळात 3 देश एकत्र आले, रशिया, अमेरिका, इंग्लंड, ते सुद्धा सिमेट्रिक वॉर म्हणते, कारण दोघांकडे भरपूर शस्त्र होती, दोघांकडे भरपूर
अगदी सगळ्यांचं एकत्र मिळून इकडे चर्चिल, तिकडे हिटलर, इकडे चार्ल्स द गॉल, रुझवेल्ट, सगळ्यांकडे भरपूर शस्त्र होती. म्हणूनच शेवटी ट्रुमननी 45 साली जपानवर बॉम्ब टाकला. खरं तो टाकायची गरज नव्हती, कारण युद्ध संपलं होतं 45च्या मे 9 तारखेला. मुद्दा तो नाही, तर आत्ता सुद्धा तेच चाललं आहे. त्यांना जर खात्री होती इराण आठवड्याभरात शरणच येईल, कारण ते टिकूच शकणार नाही, तर ते का आणि कसे फसले? तर ते असे फसले की गेले 40 वर्ष इराण वाट बघते अमेरिका आपल्यावर कधी हल्ला करेल, कारण त्यांची तयारीच तेव्हापासून सुरू केली त्यांनी. त्यांना काय सँक्शन्स बिंक्शन्स ही गोष्ट मामूली झाली त्याच्यापुढे. हे आपल्याला खतम करायला येणार. आत्ता जे फिरोज यांनी सांगितलं की त्यांनी संपूर्ण प्लॅन कसा आखला होता सगळे देश खतम करायचा, त्यात इराण होता. त्यामुळे इराणला माहिती होतं की आपल्याला कधी ना कधी मारणार. आता त्यांच्याकडे प्रचंड शस्त्रास्त्र असणार, तर आपण कसं त्याला उत्तर द्यायचं याची तयारी त्यांनी तेव्हा सुरू केली. आता तुम्ही जर इराणचा नकाशा आपल्याकडे करून दाखवत पण नाही, इराणचा नकाशा पाहाल तर अक्षरशः सह्याद्री कमी पडेल इतके डोंगर आहेत सगळीकडे. तुम्हाला तर माहिती आहे सगळीकडे सो मेनी हिल्स, सह्याद्री काहीच नाही त्यापुढे. आणि जसे खोल आणि असे पुन्हा कळतच नाही कुठे काय जंगल्स हिल्स. मी एकदाच गेलो आहे इराणला, तेहरानमध्ये, तेव्हा मी ते हिल्स पाहिले नाहीत, पण तिथे नकाशे पाहिले. तर त्या हिल्सच्या वर नाही, म्हणजे असं आपण म्हणतो ना IIT आहे, IIM आहे, तुमची पुणा युनिव्हर्सिटी आहे, अशा ठिकाणी त्यांनी मुळी ते सायंटिफिक लॅबोरेटरीज काढल्याच नाही आहेत. तिथे बॉम्ब बनवतच नाहीत, तिथे मिसाईल्स बनवतच नाहीत, तिथे ड्रोन्स बनवतच नाहीत. ते अशा जो प्रचंड हिल्सचा प्रदेश आहे, त्या हिल्सच्या प्रदेशात सगळ्यात खाली म्हणजे 200, 300, 400 मीटर खाली त्या डोंगरांमध्ये, की जिकडे जाणंच सर्वसाधारणपणे अशक्य आहे, अशा ठिकाणी त्यांनी लॅब्स काढल्यात. तिकडे ते मिसाईल्स बनवतात, तिकडे ते ड्रोन्स बनवतात, तिकडून ते मिसाईल्स लॉन्च करतात. पण ते एकाच ठिकाणच्या डोंगरात नाही, ते अशा सर्वत्र सगळ्या हिल्समध्ये त्यांच्याकडे असे ड्रोन्स आणि मिसाईल्स किंवा शस्त्रास्त्र बनवणाऱ्या फॅक्टरी आहेत. आणि त्याच्या खाली ते सायंटिस्ट लोक आणि टेक्नोक्रॅट्स काम करतात. आता बहुतेक आपल्याकडच्या महामूर्ख मध्यमवर्गीय हिंदूंमध्ये अशी एक समजूत आहे की मुस्लिमांना काय कळतं आहे, त्यांना युरोप अमेरिकेत काय सायन्स आहे, यांना काय कळतं आहे. खरं ते शब्द वापरता येईल, यांना काय कळत नाही हो, सहज त्यांना हरवून टाकता येईल. हे आपल्याकडच्या महामूर्ख मध्यमवर्गीयांना ऑपरेशन सिंदूर म्हणून ज्याला म्हटलं जातं त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं. ते उलटं झालं सगळं, आपली विमानं जास्त पडली, पण ते सोडून द्या आपण. तर त्याच्यामुळे इराणबद्दल सुद्धा अशीच भावना होती. एक गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नाही आहे, इराणमध्ये हायेस्ट रेट ऑफ एज्युकेशन आहे इन दॅट एंटायर स्टेशन बेल्ट, राईट. हायेस्ट रेट ऑफ एज्युकेशन, नॉट ओनली हायेस्ट रेट ऑफ एज्युकेशन, हायेस्ट रेट ऑफ हायर एज्युकेशन अँड पर्टिक्युलरली इन सायन्स. असं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावरती शिक्षण केलेलं आहे. ते जाणीवपूर्वक केलं गेलं आहे गेल्या साधारणपणे 40 वर्षात. आता मी 40 वर्ष का म्हणतो आहे, मी हे 1980 नंतर म्हणतो आहे. एक कादंबरी लिहिली होती ज्यांनी फ्रीडम ॲट मिडनाईट लिहिलं आहे, तेच म्हणजे डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी कादंबरी लिहिली होती. त्या कादंबरीचं नाव अजूनचं मिळते मार्केटमध्ये असेल, म्हणजे द फिफ्थ हॉर्समन असं त्या कादंबरीचं नाव आहे. तर त्या फिफ्थ हॉर्समनमध्ये 1980 सालची कादंबरी, म्हणून मी 80 साल रेफरन्स दिला. तर 80चा का दिला हे पण सांगतो. पण त्या 80 साली लिहिलेल्या कादंबरीमध्ये काही एक ज्याला ते लोक इस्लामिक टेररिस्ट म्हणतात, तशा इस्लामिक टेररिस्टांनी एक गँग तयार केली होती. आणि त्या गँगनी काय केलं होतं, खूप संशोधन करून न्यूक्लिअर बॉम्ब ठेवण्याची बॅग, म्हणजे आपण ज्याला बॉन्ड बॅग म्हणतो, ऑफिसला जाणारे लोक बॅग नेतात, तशा बॅगमध्ये बॉम्ब ठेवायचा आणि तो ती किल्ली लावून उघडली की स्फोट होणार प्रचंड मोठा. ते एका बिल्डिंगच्या मध्ये खाली ती बॅग ठेवतात आणि ती बॅग तिथे खाली ठेवल्यानंतर प्रेसिडेंटला एक मेसेज जातो की तुमच्या न्यूयॉर्कमध्ये एक बॅग एका इमारतीच्या खाली ठेवण्यात आलेली आहे. ती बॅग न्यूक्लिअर बॉम्ब, न्यूक्लिअर डिव्हाइस त्याच्यात आहे आणि ते कोणत्याही वेळेला डिटोनेट होईल, ते कोणत्याही वेळेला एक्सप्लोड होईल आणि त्याची रेंज न्यूयॉर्क शहराचं 1/3
पूर्ण उद्ध्वस्त करेल एवढी ताकद आहे, परंतु तेवढी एकच बॅग नाही आहे. त्यामुळे उर्वरित न्यूयॉर्कसुद्धा जाऊ शकतं असं धमकीवजा नाही, असं पत्र त्या टेररिस्ट ग्रुपनी अमेरिकन प्रेसिडेंटला पाठवलं. प्रेसिडेंट पॅनिक केला, एकदम काय झालं आहे. त्या संबंध कादंबरीमध्ये तो शोध आहे की ती बॅग कुठे आहे, ते बॅग कुठे मिळतील आपल्याला. त्या काय शेवटपर्यंत त्यांना पटकन सापडत नाहीत. शेवटी ती जी गँग असते त्याच्यातल्या एक गँगमधला एक मनुष्य डिफेक्ट होतो आणि तो कळवतो की अमुक ठिकाणी ती बॅग आहे. आणि मग ते सगळे ते शोध घेतात आणि ती बॅग आणि ते डिफ्यूज करतात आणि न्यूयॉर्क शहर वाचतं. असं त्या फिफ्थ मी थोडक्यात सांगितली, याच्यात थोडासा फरक आहे, पण मला कादंबरीचं कथानक सांगायचं नाही. त्यामुळे तर आता ही 1980 सालला का बघतं, कारण 1979मध्ये इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्युशन झाली. खोमेनी 1979मध्ये आलेला आहे. आल्याबरोबर त्यांच्याकडची पहिली सगळ्यात पॉप्युलर घोषणा होती डेथ टू अमेरिका. तर डेथ टू अमेरिका का होती घोषणा, कारण त्याच्या अगोदर म्हणजे 1953 साली तिकडे प्रचंड बहुमताने निवडून आलेला मोसादेक म्हणून त्यांचा जो पुढारी होता, हावडी मोसादेक म्हणून जो त्यांचा प्रतिनिधी प्रचंड पॉप्युलर तिकडे तो होता. म्हणजे आपल्याकडे जसं नेहरू पॉप्युलर तसा मोसादेक इराणमध्ये पॉप्युलर होता. तो इतक्या प्रचंड बहुमतात निवडून आला होता. आणि त्यांनी आल्याबरोबर काय केलं, त्यांनी अँग्लो इराणियन ऑइल कॉर्पोरेशन अशी एक कंपनी होती, ऑइल कंपनी, तिचं त्यांनी ताबडतोब राष्ट्रीयकरण केलं. कारण त्याला वाटलं अमेरिका आणि इंग्लंड आपलं सगळं ऑइल घेऊन आपल्यावर दादागिरी करतात, हे साम्राज्यवादाला उचकून काढलं पाहिजे म्हणून त्याचं राष्ट्रीयकरण केलं. ते राष्ट्रीयकरण केल्याबरोबर इंग्लंडने प्रथम आणि इंग्लंडला मदत म्हणून नंतर अमेरिकेने, म्हणजे त्यांच्याकडे MI6नी आणि यांच्याकडे CIA असं ठरवलं की आपण हे चालून नाही द्यायचं. त्यांनी राष्ट्रीयकरण केलेलं आहे, पण तो राष्ट्रीयकरण करणारा जो पंतप्रधान आहे मोसादेक, त्याला आपण उडवायचा, रिजिम चेंज करायचा, त्याला उडवूनच लावायचा पूर्ण. आणि तो उडवण्यासाठी त्यांनी किती आणि काय काय प्रकारची कटकारस्थानं केली. खरं अशा प्रकारची कटकारस्थानं आपल्याही देशात चालू होती. आणि त्यावेळेला ज्या वेळेला इंदिरा गांधी म्हणायच्या की देर इज अ फॉरेन हँड, त्यावेळी त्याचे तमाम आपला जो प्रेस आहे तो आणि मध्यमवर्गीय इंटेलेक्च्युअल सगळे टिंगल करायचे काय फॉरेन हँड काय, फॉरेन हँड काय. त्यावेळेला इकडेही ते चालू होतं, पण मी त्यात जात नाही, कारण मग ते माझा पॉलिटिकल प्रोपागंडा होईल, तर तुम्हाला नाही करायचा. तर असं त्यावेळेला सुरू होतं कट कारस्थान. त्यावेळेला हे आणि ते पहिला फसला, ते मोसादेकला उडायला आले आणि मोसादेक हल्ला गेला नाही, त्यांचा सगळा कट फसला. आणि मोसादेकचे जे पोलीस होते त्यांनी त्या कट कारस्थानांना अटक केली. आता त्या अटक केलेल्या लोकांनाच तुरुंगात जायला लागणार अशी चिन्ह आल्यावर दुसरी कुमक आली अमेरिकेतनं मुख्यतः. आणि त्या कुमकमधलं त्या बाईचं नाव रुझवेल्ट. आणि ती कुमक आली ते म्हणले नाही, आपण हरवायचंच, आपलं उद्दिष्ट मोसादेक हलवणं आहे. म्हणून ते तिकडेच थांबले आणि ते तुरुंगात न जातील एवढी त्यांनी व्यवस्था पाहिली. आणि त्याच्यानंतर काही आठवड्यांनी त्यांनी खरोखरच मोसादेकला राज्यावरून उडवला. त्याच्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरती म्हणजे इराणमध्ये, तेहरानमध्ये काही डेमॉन्स्ट्रेशन्स घडवून आणली. त्या इराणमध्ये जे वेगवेगळे असंतुष्ट घटक होते त्यांना एकत्र करून शाह ऑफ इराण आपण म्हणत होतो, ज्याचा फोटो इथे असलेल्या बहुतेकांचं ज्यांचं वय 50च्या पुढे, त्यांनी पूर्वीच्या इराणी हॉटेलमध्ये त्याचा फोटो मोठा असायचा, असा राजासारखा असायचा तो शाह. तो असा दावा करायचा की जो प्राचीन राजा होता सायरस याचा तो वारस आहे. आणि त्याचा खूप फोटा बराच काळ चालला होता. 1953 पासून ते 1979पर्यंत त्या शहाचा फोटो सगळ्या इराणीच्या हॉटेलमध्ये असायचा, असा मोठाच्या मोठा राजबंडासारखा दिसणारा, तसे राजासारखे ड्रेस घालणारा. पण तो मनुष्य ज्याला त्यांनी असा प्रचार केला अमेरिकन त्यांनी की हा इराणला आधुनिक करतो आहे, ही इज मॉडर्नायझिंग इराण. आणि त्या मॉडर्नायझिंग इराणमध्ये काय होतं तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे त्यांनी एक सावक नावाची संस्था काढली होती. आणि सावक नावाची जी संस्था काढली ती CIA टाईप होती.
कमालीचं म्हणजे आपल्या कल्पना येणार नाही एवढं टॉर्चर सिस्टीम त्यांनी तिकडे केली होती. जो कोणी शहाच्या विरुद्ध रिमोटली सुद्धा असेल त्याला त्या सावकचे लोक प्रिझनमध्ये टाकायचे आणि त्या टॉर्चरची जी वर्णनं, अधिकृत वर्णनं प्रसिद्ध झालेली आहेत की त्यांनी काय काय प्रकारचे टॉर्चर केलं आहे ते वाचवत नाही अशी आहेत, मिळतात मार्केटमध्ये. विशेषतः तुम्ही जर रॉबर्ट फिस्कचं द ग्रेट वॉर ऑफ सिव्हिलायझेशन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते काय आहे. मुद्दा असा की ते 80 साली होण्याचं कारण इस्लामिक रिव्होल्युशन झाल्यानंतर त्यांना जी भीती वाटत होती की आता याचा काउंटर अटॅक आपल्यावरती होणार आहे. इस्लामिक रिव्होल्युशन हा पहिला आहे आणि आता लिबिया, इराण हे सगळे जर एकत्र झाले तर आपली काही धडगत नाही, ह्या भीतीने ती कादंबरी लिहिली गेली. म्हणून मग 1980 पासून, म्हणून मी म्हटलं 40 वर्ष, इराणने ठरवलं की आपण अशी तयारी करायची की त्यांना हे जे वाटतंय की आपल्याला ते खतम करू शकतील ते त्यांना खतम करून द्यायचं नाही. आणि म्हणून त्यांनी सगळ्या लॅबोरेटरीज आणि शस्त्रव्यवस्था हे सगळे अंडरग्राऊंड केली, म्हणजे त्या हिल्सच्या खाली केली आणि प्रचंड प्रमाणामध्ये सैन्याची ताकद वाढवली, सैन्याची शिस्त प्रस्थापित केली आणि आता त्यांनी केव्हाही यावं त्याच्यामध्ये तरुण मुलं घेऊन, हुशार मुलं घेऊन. आणि गंमत अशी झाली की शिकलेले इराणियन जे होते तसे शिकलेले इराणियन अमेरिकेत खूप होते, एकदम हायली एज्युकेटेड इराणियन्स. आपल्याकडे जसे हायली एज्युकेटेड इंडियन्स तिकडे जाऊन मोदीचा आणि ट्रम्पचा प्रचार करतात तसे त्यांचे हायली एज्युकेटेड इराणियन्स हे इस्लामिक रिव्होल्युशनच्या विरोधी, कारण ते सेक्युलरिझमच्या बाजूचे, ते सायन्सच्या बाजूचे, टेक्नॉलॉजीच्या बाजूचे, अमेरिकेसारख्या मॉडर्न देशाच्या बाजूचे. त्यामुळे ते हायली एज्युकेटेड इराणियन्स इन अमेरिका वेर ॲक्च्युली हेल्पिंग अमेरिका टू डिस्ट्रॉय इराण. त्याच्यामुळे त्यांचा वर्ग आणि इराणमधला इंटेलेक्च्युअल क्लास हे दोन वेगळे होते. इराणमध्ये वावरणारा इंटेलेक्च्युअल क्लास हा जरी पूर्णपणे खोमेनीच्या बाजूचा त्यावेळी नसला, इस्लामिक रिव्होल्युशन त्यांनी घडवून आणली असली तरी, पण त्यांना एक माहिती होतं की राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आता आम्हाला खोमेनी चालेल. मुद्दा असा की इंटेलिजंट क्लास इन इराण अँड इंटेलिजंट क्लास इन अमेरिका ऑफ इराणियन्स हे दोन वेगळे लोक आहेत. आणि त्या लोकांनी तिथल्या अमेरिकन जे कोण CIA वगैरे असतील त्यांना तिकडे मिसलीड केलं की हां इराणला आपल्याला सहज उद्ध्वस्त करता येईल. आणि त्या गैरसमजातनं म्हणा किंवा त्या त्यांच्या विचारातनं त्यांनी इराणवर हल्ला केला. आणि तो हल्ला करण्यासाठी त्यांना स्वतःची ताकद चालणार नाही, कारण इराण इस्रायलला ठीक आहे, इस्रायल त्या संपूर्ण वेस्ट एशियाचा भाग आहे, अमेरिका नाही, अमेरिका खूप लांब आहे. म्हणून इस्रायलला मदत केली घेतलं. इस्रायलचा इराणला नष्ट करण्याचा प्लॅन फार जुना आहे, कारण इराण आणि लिबिया हे सगळे देश पॅलेस्टाईनला मदत करत होते आणि इस्रायलचं आयुष्याचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे ते ग्रेटर इस्रायल प्रस्थापित करणं. ग्रेटर इस्रायल प्रस्थापित करणं म्हणजे एका वेगळ्या पण थोड्या चुकीच्या अर्थाने अखंड हिंदुस्थान प्रस्थापित करण्याचं आहे. पॉईंट असा की हे सगळं काढल्यानंतर खुद्द ट्रम्पला किंवा त्या सगळ्यांना जसं व्हिएटनाममध्ये वाटलं की यांना खतम करता येईल, झालं नाही, तसंच इथे त्यांनी हल्ला केला आणि त्यांना वाटले खतम होईल. पहिले 5 दिवसात झालं, त्यांना वाटलं व्हेनेझुएलासारखं 1 दिवसातच होईल, काहीच झालं नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आठवडा झाला. त्यांनी हळूहळू त्यांचे शब्द बदलायला सुरुवात केली. प्रथम ते म्हणले रिजिम चेंज आहे, त्याच्यानंतर ते म्हणले इस्लामिक हा जो काय फोबिया आहे, इस्लामोफोबियाच्यामुळे इस्लामलाच खतम केलं पाहिजे म्हणून त्याच्यावर अटॅक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी मधून काढलंच होतं की त्या बॉम्ब बनवणार आहेत आणि इराणने बॉम्ब काढणार आहे म्हणून आम्ही हल्ला करतो आहे. अशी वेगवेगळी सारखी भूमिका बदलत आपण इराणवरती का हल्ला करतो याची सारखी त्यांनी कारणं बदलत गेले. ती कारणं बदलत गेले पण कोणत्याच कारणाला कुठे आधार मिळाला आणि हल्ले नाहीत. इराण पहिल्याच दिवशी टॉप 42 लीडर्स ऑफ इराण त्यांनी मारून टाकले. आणि तो ज्यावेळेला त्यांनी मारला खामेनी, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता हाहाकार होईल यांच्या देशामध्ये. आपल्याकडे असा विचार एका वेगळ्या प्रसंगात झालेला होता, त्याचा संदर्भ मी देत नाही, तुम्ही मला विचार करून पहा की त्या माणसाला उडवला की सगळं आपल्या ताब्यात येईल. फक्त खामेनीने उडवला. त्यावेळेला खामेनीला सांगितलं त्याच्या ॲडवायझर्सने की हल्ला तुमच्या घरावरच होणार आहे, यू विल डाय. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या श्रद्धेला आणि धर्माला अनुसरून सांगितलं, हा प्रश्न तुम्ही मला विचारताय कारण मी
पुढारी आहेत. पण हा प्रश्न सगळ्या इराणियन लोकांना आहे, त्यांच्यावरही बॉम्ब पडणार आहे. तर मी इथून हलणार नाही, मी शहीद झालो तरी चालेल. आणि तो, त्यांचे बायको, त्यांचे नातेवाईक हे सगळे म्हणले आम्ही शहीद होऊ पण आम्ही इकडून हलणार नाही. आणि ते मेले. नुसते ते नाही मेले, त्यांच्याबरोबर तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ इंटेलिजन्स असे बरेच लोक, सगळे मोठमोठ्या त्यांच्या न्यूक्लिअर लॅबोरेटरीचे हेड्स, असे सगळे त्यांनी मारून टाकले पहिल्या दिवशी आणि काही पुढच्या आठवड्याभरामध्ये. तोपर्यंत इराणने गेले 40 वर्षाची दुसरी तयारी केली होती, अपार्ट फ्रॉम लॅब्स इन द हिल्स, की त्यांनी एक हायरार्की तयार केली होती वरून खालपर्यंत. हा मेला की त्याची जागा हा घेईल, तो मेला तर त्याची जागा हा घेईल, याला मारा, त्याला मारा, त्याला मारा, त्याला मारा. हायरार्की त्यांनी उतरण पूर्ण अशी तयार करून ठेवली होती. आणि त्यांना डिसेंट्रलाइज करून राईट दिले होते की तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, पुण्याच्या युनिटचा निर्णय पुण्याने घ्यायचा आहे, मुंबईच्या युनिटचा निर्णय मुंबईने घ्यायचा आहे. आणि ते सगळे कोऑर्डिनेटेड असेल फक्त एके ठिकाणी, पण त्याचं उद्दिष्ट एक असेल, आपण कोणीही वरती एक वेगळी हायकमांड नाही आहे, तुम्हीच तुमच्या हायकमांड आहात, असं डिसेंट्रलाइज हायकमांड तयार करून त्यांनी ते हरलेच नाहीत. वरचे सगळे लोक गेले तरी. परवाच्या म्हणजे आज 28 आहे ना, आजच्या 28ला बरोबर 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये इराणचा कुठेही पराभव झाल्याची चिन्ह नाही आहेत. पराभव झाल्याची चिन्ह अमेरिकेला आहे. हे जे काही वाटाघाटींचं नाटक करत आहेत ट्रम्प, ते घाबरून करत आहेत. अमेरिका आणि इस्रायल कधी नव्हे एवढे पूर्णपणे बिथरलेले आहेत की बापरे, आपण जे करायला गेलो त्याच्या भलतंच उलटं चाललं आहे. मध्यमवर्गीय इंटेलेक्च्युअल प्रेसमध्ये लिहितात, ते सुद्धा म्हणतात की कशी अमेरिका हास्यास्पद झालेली आहे. नेत्यांनी तर पूर्णपणे हास्यास्पद झालेला आहे. आता त्यांनाही कळत नाही आपण हे हास्यास्पदतेत बाहेर कसं यायचं आणि करायचं काय युद्धाचं. म्हणून ते मधून वाटाघाटी सुरू आहेत, तिकडे चालू आहेत, तिकडे चालू आहेत, असं नाटकं करतायत. प्रत्यक्षात वाटाघाटी वगैरे काही त्या अर्थाने चालू नाहीत ज्या अर्थाने जिनिव्हात चालायच्या किंवा ज्या पद्धतीने पॅरिस अकॉर्ड व्हायचे तशा चालू नाही आहेत. इस्लामाबादने मध्यस्थी अशाच ठेवली आणि ओमानही करू शकले असते. त्या दोघांचे, दोन्ही राष्ट्रांचे म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्याशी संबंध होते. त्यांनी फक्त फॅसिलिटेशनची भूमिका घेतली की तुम्हाला जर खरोखर युद्ध नको असेल तर तुम्ही इथे येऊन करा, तुमच्या वाटाघाटी करा. इराणने सांगितलं होतं आम्हाला युद्ध आम्ही केलंच नाही आहे, आमच्यावरती युद्ध लादलं गेलेलं आहे. तर आमचा शांततेचा प्रस्ताव एका ओळीचा आहे. खरं म्हणजे जरी 5 कलम एका ओळीचा आहे. आमच्यावरचं आक्रमण रद्द करा, पुन्हा लिहून द्या की आम्ही आक्रमण करणार नाही, असं दोघांनी लिहून द्या, युद्ध संपलं. ते त्यांना करायचं नाही आहे, ते करता येत नाही आहे. आणि आता एका वेगळ्या पद्धतीने ज्याला मिलिटरी इगो म्हणतात, तो मिलिटरी इगो आता इस्रायल आणि अमेरिकेत तयार झाला आहे. तिथल्या मिलिटरीला ॲक्सेप्ट नाही करता येतं की आपण इतका मार खाल्ला आहे, आपली आबरू गेली आहे. इस्रायलही ते लक्षात देत नाही आहे. कारण त्यांना वाटतं तर इस्रायलला म्हणजे जवळजवळ 3,000 ते 4,000 मैल त्यांच्या भाषेमध्ये मिसाईल जाईल अटॅक करायला तेल अवीवर, आणि अशा प्रकारची टेक्नॉलॉजी इराणकडे असेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. इराणच्या मिसाईल आणि ड्रोन टेक्नॉलॉजीने हाहाकार उडवला आहे इस्रायल आणि अमेरिकेमध्ये. आपल्याला तो दिसत नाही, आपल्याला ते दाखवणार नाहीत. नुकसान होते की नाही इराणचं भरपूर. इराणचा विध्वंस करण्याचा प्रयत्न चालू आहे, जसा ते व्हिएटनामचा केला तसा. पण अजूनही अमेरिकेची त्या भागामध्ये सैन्य उतरवायची हिंमत झालेली नाही. कारण इराणने फक्त एकच वाक्य उच्चारलं की तुमचं सैन्य इथे उतरू दे, मग नंतर काय होतं ते बघा. ताबडतोब अमेरिकेच्या वर्तमानपत्रात लेख यायला लागले की दॅट मीन्स अरायवल ऑफ बॉडी बॅग, म्हणजे डेड अमेरिकन सोल्जर्सना अमेरिकेत आणण्याचे प्रयत्न सुरू होतील आणि ते प्रसंग येतील. त्यामुळे बेटर नॉट. त्यामुळे अमेरिकेत तिथे सैन्य उतरवायला विरोध झाला. सिनेटमध्ये तर ट्रम्पला आणि त्याच्या ॲडवायझर्सना त्या हेगेशेटला उत्तर द्यायला लागली की नाही, आम्ही नाही, सैन्य नाही उतरवत तिथे, ग्राउंड फोर्सेस आम्ही उतरवत नाही. म्हणजे काय करणार आम्ही? मग असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हवाई वॉर करणार, बॉम्बिंग करून उद्ध्वस्त करणार. आणि म्हणून ट्रम्पने अशी घोषणा केली होती की आम्ही इराण पूर्ण बेचिराख करू. इराण, तुम्हाला आठवत असेल वाक्य, द होल इराणियन सिव्हिलायझेशन अँड संस्कृती विल बी फिनिश्ड, असं जाहीरपणे बोलला तो. इराणियन संस्कृती अशी नष्ट होणार नाही. भारत आणि इराण यांचे संबंध जवळ, इराण मुस्लिम व्हायच्या अगोदर, इस्लाम धर्माचा जन्म व्हायच्या अगोदरपासून भारत आणि इराणचे संबंध आहेत. इराणच्या गालिच्यांच्यावर चर्चा आपल्याकडच्या 2000-3000 वर्षापूर्वीच्या आहे. इराणची कला आणि ज्याचा त्यांनी उल्लेख केला फरोने,
पर्शिया, आपल्याकडे जे पारशी लोक आहेत त्या पारशी ॲक्च्युली त्याला पर्शियाच म्हणायचे. मी जेवढ्या इराणच्या ज्या हॉटेलात राहत होतो मी त्याला म्हटलं मला इराणची हिस्ट्री द्या. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं इव्हन पर्शियन हिस्ट्री असं म्हणून त्यांनी मला पर्शियन हिस्ट्रीचा एक व्हॉल्यूम दिला. पर्शियन हिस्ट्रीबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. अजून सुद्धा त्या गल्फला पर्शियन गल्फ म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्याला इराणियन गल्फ नाही म्हणत, पर्शियन गल्फ म्हणतात. तर अशा प्रकारे पर्शियन संस्कृतीचा प्रचंड प्रभाव त्या देशावर आहे आणि तो इंटेलेक्च्युअल आहे. ते सगळे अत्यंत स्कॉलरशिपचे असलेले टॉपचे लोक तिथे आहेत आणि अशी इतकी दीर्घकाळ असलेली ऐतिहासिक संस्कृती बॉम्बने नष्ट होऊ शकत नाही. आणि इराणचा जो आत्ता अभिमान आहे तो त्या सगळ्या इतिहासाचा आहे आणि त्या सगळ्या त्यांच्या राष्ट्रवादाचा आहे. आणि इराण हा जो शब्द आहे तो आर्यन ह्याच्यातनं आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडचे जे आर्यनवादी लोक आहेत तिथे आपल्याकडे भरपूर आहेत, त्यांना पण हे माहिती पाहिजे की आपण इराणला विरोध करतो म्हणजे कोणाला करतो. त्यात मुस्लिमचा काही संबंध नाही आहे, हिंदू मुस्लिमचा काही संबंध नाही आहे आणि त्याच्यामध्ये इराणचे शिया आहेत कसं नाही त्याचा संबंध नाही. म्हणून त्याविषयी एका इराणियन स्कॉलरने टी व्हीवर सांगितलं की वी थँक इस्रायल अँड ब्रिटन, इस्रायल अँड अमेरिका फॉर युनायटिंग ऑल मुस्लिम्स हू अपोज इम्पिरियलिझम. इम्पिरियलिझमला विरोध करणारी एक नवी शक्ती ट्रम्पमुळे निर्माण झाली आहे. नाही तर आमच्यात खूप मतभेद होते. इराणमध्ये आपल्याला वाटतं एकच फक्त शिया मुस्लिम तसं नाही आहे, 10 का 11 कम्युनिटीज आहेत तिकडे. त्यात कुर्ड्स आहेत, वेगवेगळे 10 कम्युनिटीज आहेत. त्यात नंतरच्या काळात सगळे हळूहळू जरी मुस्लिम झाले असले तरी ती बहुभाषिक बहुसांस्कृतिक अशी संस्था आहे आणि त्या सगळ्या 10 कम्युनिटीजचा राष्ट्रवाद मात्र इराणियन आहे. इराणियन राष्ट्रवादाला अमेरिका किंवा इस्रायल हरवू शकणार नाही. आपण कितीही गप्पा मारल्या आणि हिंदू मुस्लिम प्रश्न त्यातनं तयार केला तरी तो इस्लामोफोबियाचा प्रश्न नाही आहे. इराण जिंकेल की नाही हा मुद्दा नाही आहे. इराण विल नॉट लेट अमेरिका टू विन. त्यामुळे तुम्ही किती वीक आहात, तुम्ही किती लहान आहात आणि तुमचा शत्रू किती मोठा आहे आणि तो किती असिमेट्रिक वॉर करण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही हरू शकत नाही. तुमची जिद्द, तुमचा अभिमान आणि तुमच्या संस्कृतीवरचा तुमचा विश्वास, संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती नाही, संस्कृतीवरचा विश्वास जर असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. गांधीजी म्हणायचे तसं. त्या एकदा फार गांधींचं तेवढा एकच डायलॉग सांगतो. त्यांना कोणतरी विचारलं की पण गांधीजी हम सब इतने पारतंत्र में है. ते म्हणले आप पारतंत्र में है म्हणजे इंग्रजांचे पारतंत्र्यात नाही का आपण. माहीत नाही हो म्हणले. पारतंत्र्य आपके दिल की बात है, सच की नाही. अच्छा, थँक्यू. गांधी भवन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे प्रतिनिधित्व आणि गांधींच्या विषयी 1-2 वाक्य फक्त मी ते सांगू इच्छेन की ज्यावेळी दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी गांधींनी आपल्या दोस्त राष्ट्राची बाजू यासाठी घेतली होती की त्यावेळी हिटलर आणि ज्या पद्धतीने त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा जो सगळा नंगानाथ चालला होता आणि त्यावेळी त्यांची बाजू घेतली होती. आणि त्या काळामध्ये हिटलर आणि त्यांची बाजू घेणारे हे आमचे इथले हिंदुत्ववादी होते. महात्मा गांधींनी दोस्त राष्ट्राची बाजू घेतली आणि जर्मनीच्या विरोधामध्ये जर्मन, इटली आणि याच्या विरोधात बाजू घेतली होती. नंतर ज्यावेळी इस्रायलची स्थापना होऊ लागली त्यावेळी गांधींनी अशी भूमिका घेतली होती की इतरांच्या भूमीवरती या पद्धतीने जबरदस्तीने राष्ट्र निर्माण करणं हे चुकीचं आहे. म्हणजे अतिशय स्पष्ट भूमिका होती. एका बाजूला ज्यूवर होणारे अत्याचार हिटलरने केले त्याला विरोध होता आणि नंतरच्या काळामध्ये ज्यूंचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी तिथले जे स्थानिक पॅलेस्टाईनचे नागरिक होते त्यांच्या बाजूने गांधी बोलत होते. या गांधी भवनच्या एक प्रतिनिधी म्हणून इथे मी ज्यावेळी बोलतो तर गांधींचा जो विचार आहे तो या सगळ्या याच्याशी फार सुसंगत आहे. आणि खरं तर गांधींचं स्वप्न जर त्या अर्थाने बघितलं, गांधीची जी अहिंसा होती तर त्या अर्थाने आपल्या समोर असंच एक चित्र उभं राहिलं पाहिजे की आपण असं एक जगाकडे जाऊयात की जिथे युद्ध आणि हिंसा नाही. दीर्घकाळाचं जर स्वप्न गांधीच्या दृष्टीने बघायचं असेल, कारण की नंतरच्या काळामध्ये विनोबांनी जय जगत ही घोषणा दिली होती, तर
तर जय जगत ही घोषणा युद्धाच्या विरोधातली एका अर्थाने मानवी जगाची एक भावना त्याच्यातून व्यक्त होते. आपण एक दुसरा भाग आहे बघितला की तर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्या अर्थाने जे युद्ध झालेले त्याच्यामध्ये एक कमीत कमी हानी पोचवणारं पण निर्णायक युद्ध हे आपलं 71 साली झालेलं भारत पाकिस्तान की ज्याच्यामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. पण बाकी जर बघितलं तर युद्धाच्या एका अर्थाने युद्धामध्ये जिंकलेला असो की हारलेला प्रत्येकाचा सर्वनाश हा याच्यामध्ये की फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची हानी होते. आणि कधीतरी आपल्याला या गोष्टीने विचार करावा लागेल की या युद्धापासून आपल्याला जगाला वाचवायचं कसं. युनोसारखी संस्था त्यासाठी निर्माण केली होती, पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की युनोला श्रद्धांजली व्हावी लागते. तर युनोच्यापेक्षा अधिक चांगली एक यंत्रणा पुढच्या काळामध्ये निर्माण करावी लागेल. आणि असे जे स्वयंभू आक्रमक आहेत की ज्यांना असं वाटतं की मी जगाचा पोलीस आहे, कदाचित आपल्याकडेही तशी प्रवृत्ती असलेले लोक आहेत, त्या सगळ्या प्रवृत्तीशी एक दीर्घकाळ लढा द्यावा लागेल. तर एका अर्थाने सुसंस्कृत आणि हिंसा विरहित समाज निर्माण करणं, जग निर्माण करणं या दिशेने आपल्याला प्रवास करावा लागेल. आणि त्या दृष्टीने आज युद्धाच्या अनुषंगाने जे वेगळे मुद्दे फिरोजबाईंनी आणि केतकर सरांनी आणि आमच्या मोहम्मदबाईंनी ज्यांनी पण आपले बांधले, त्या सगळ्यांच्या याच्यातून एक आपली भावना व्यक्त झालेली. आणि कोणीही युद्धाचं किती विश्लेषण केलं पण युद्धाचं समर्थन होऊ शकत नाही. शेवटचं एक गांधींच्या संदर्भातलंच वाक्य की अहिंसेचं महत्त्व किती आहे हे समजायला कदाचित आम्ही लोकांना सांगायला कमी पडत असू, पण हिंसेने किती अनर्थ केलेला आहे हे सांगायला सर्वसामान्य माणसाला देखील समजेल अशी आज परिस्थिती आहे. धन्यवाद. आधी अध्यक्षीय समारोप पारेख सर करतील. हा कार्यक्रम आम्ही जेव्हा ठरवला तेव्हा मला विचारलं की PUCचा काय संबंध आहे, तुम्हाला एवढा इराणचा पुरका का आला. आता ह्या सगळ्या भाषणात आपल्याला कळलं असं की भाषण काय ठेवलं आणि त्याची आवश्यकता काय. PUCनी सिव्हिल लिबर्टीसाठी, नागरी समाजासाठी काम करणारी आहे. आणि इतक्या माणसांची हत्या मारली असतात, निष्पाप लोकांची, मुलांची हत्या झाल्यानंतर जर सिव्हिल लिबर्टीने विचार करायचा नाही तर कुणी करायचा. तेव्हा ही जी भावना आहे अजून की इराण म्हटल्यानंतर लोक ऐकायला तयार नाहीत, चर्चा करायला तयार नाहीत. ते आम्ही म्हटलं नाही, हा विषय महत्त्वाचा आहे. सिव्हिल लिबर्टीने मानवाधिकाराचा प्रश्न आहे, तो केवळ इंडियातला मानवाधिकाराचा प्रश्न नाही, जगातल्या कुठेही झालं तरी त्याचा विचार करावे आणि आपल्यापर्यंत येऊन ठेपलेलाच आहे. तेव्हा हे सिव्हिल लिबर्टीचं काम आहे, PUCचं नक्की काम आहे, म्हणून आम्ही हा विषय घेतला. जवळजवळ 7 ऑक्टोबर 1923 ते 1925 या काळात गादापट्टीत 20,000पेक्षा अधिक मुले या युद्धामुळे मृत्यूमुखी पडली आहेत. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांनी सांगितलं असं जेनोसाईड प्रत्येक झाले. भारताचे अनेक जहाजे खलासी अडकून पडले आहेत. कॅथॉलिक ख्रिश्चनाच्या धर्मगुरू प्रमुख प्रोफ लिओ यांनी युद्धाला विरोध करून शांततेचे आवाहन केले आहे. अर्थात ट्रम्प महाशयांनी त्यावर अट केली आहे. पण अमेरिकेची काही पहिलीच वेळ नाही. इथे अच्युत गोडबोले बसले होते, त्यांचे मला वाटतं सहकारी अतुल नहातेने युद्धखोर अमेरिका म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी सगळ्या अमेरिकेने किती राष्ट्रावर हे हल्ले केले होते, जवळजवळ 16 ते 17 राष्ट्रावर असे हल्ले केले होते. ते तुमच्या याचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करून केले होते. म्हणजे हवाई बेटापासून ते व्हेनेझुएलापर्यंत इतक्या तऱ्हेने वारंवार हल्ले केले. या संबंधात गुहानी साधण्यामध्ये केलेलं आहे त्यात. आणि त्यांनी जे यांचं ट्रम्पच्या महाशयांबद्दल निरीक्षण नोंदवलं आहे ते 2 वेळी आपल्याला वाचून दाखवतो. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री रामचंद्र गुहा यांनी ट्रम्प महाशयाबद्दल निरीक्षण आपल्या समोर ठेवले. गुहा म्हणतात, ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या व दुसऱ्या कार्यकाळाच्या दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी हंगेरीतील विक्टर ऑर्बान, तुर्कीमधील रिसेप एर्दोगान, इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू व आपले जगद्गुरू आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी यासारख्या लोकशाही व्यवस्थेमध्ये हुकुमशाही वृत्तीने वागणाऱ्या नेत्यांच्या पद्धतीचा अधिक सूक्ष्म अभ्यास केला आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. हे मागचे कारण असावे. इस्रायलच्या आणि ज्यू दरम्यानच्या अमेरिकेवर असलेल्या वर्चस्वामुळे अमेरिकेच्या साम्राज्यवादी भूक आणखीनच भयंकर वाढलेली आहे. झिऑनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारसरणीनुसार इस्रायलला सातत्याने सगळीकडे शत्रूच दिसतात.
ज्या ज्यू धर्मियांना हिटलरच्या नरसंहारांना तोंड द्यावे लागले, अनफॉर्च्युनेटली त्याचेच वंशज आज तशाच तऱ्हेने यांना गाझापट्टीत आणि पॅलेस्टाईन लोकांना ट्रीटमेंट देत आहेत. म्हणजे इतिहास विसरणे हा माणसाचा इतिहास झालेला आहे. 203मध्ये इराक युद्धाला 75% अमेरिकन पाठिंबा दिला होता, पण यावेळेला ती संख्या 35% कमी आलेली आहे. अमेरिका फर्स्ट या त्यांच्या धोरणाऐवजी सगळीकडे अमेरिका आलोन असे चित्र दिसत आहे. इराणवर हल्ला करताना त्यांच्या त्यांच्या कुमार केतकरांनी म्हटलं म्हणजे त्यांच्या ताकदीचा अंदाज इस्रायल व अमेरिकेला नाही. इस्रायल आणि इराण दोघंही देश त्या देशाचा धोका आमच्या अस्तित्वाला आहे असा विचार करत असल्यामुळे हे युद्ध लवकर संपेल असं वाटत नाही. उलट शिवाय जग त्याच्यामुळे बहुध्रुवी असलेल्या भारताविषयी भूराजकारणी पूर्वीसारखी राहण्याची शक्यता नाही. हा सगळ्यात मोठा परिणाम या युद्धाचा होणार आहे. पश्चिम आशिया प्रदेशापुरता विचार केल्यास होमूरच्या समृद्धीवरील वर्चस्वाचा ढाचाच बदलून जाणार आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेले संघर्ष केवळ इस्रायल आणि इराण यांच्या वैरापुरते आता मर्यादित राहिलेले नाही, तर तो जागतिक राजकारणाच्या मोठ्या बदलाचा संकेत ठरत आहे. या युद्धामुळे वाढत्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी भारतीय शासनाने कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे भारताची दरवर्षी 1,32,000 कोटी इतकं रेव्हेन्यू लॉस होत आहे. खते आणि इतर रसायने याच्या अभावामुळे शेती उत्पादनावर परिणाम होणार आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने लादलेल्या सँक्शनमुळे म्हणजे इराण रशिया येथून तेल खरेदी बंदी आणि इराणमध्ये चाबार धरण बांधायला स्थगिती यामुळे जे आपलं नुकसान झालं ते कदाचित अधिक शक्यता आहे. तेव्हा अमेरिकेने केवळ सँक्शन लादल्या तर त्याला डिस्कून ताबडतोब निर्णय न घेताना बारकाईने पावलं उचलली पाहिजेत अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. भारताची केवळ प्रचंड आर्थिक नुकसान झालं एवढंच नाही, तर युद्धात पाकिस्तानला मध्यस्थी करण्याची मिळेल संधी आणि एकूणच परराष्ट्र धोरणात भारताची झालेली नाचक्की हा चिंतेचा विषय बनून राहिलेला आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम टाळण्यासाठी सध्या आपण जे गांधी भवनमध्ये बसलो आहोत ते गांधींच्याच आणि समता स्वतः बंधुता या मूल्यांचा जागर ज्या आंबेडकरांनी केला त्या मूल्यांसाठी लोकशाही मार्गाने सर्व जगाला लाभावे लागेल. एवढे बोलून मी आपल्या जागी घेतो. आभार प्रदर्शन हा तसा एक औपचारिक शब्द वाटला तरी मला वाटतं सध्याच्या काळात एकूण मीडियामध्ये किंवा सोशल मीडियाबद्दल बोलायला नको, पण पश्चिम आशियामधल्या परिस्थितीबद्दल इतकं भडक प्रक्षोभक एकांगी वार्तांकन होत असताना अशा प्रकारे चर्चासत्र एखादं घडावं तर ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि मला वाटतं त्याबद्दल आपण वक्त्यांचे म्हणते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पश्चिम आशियातल्या घडामोडींबद्दलचे विश्लेषक फिरोज निकीपूरवाला, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद सतरंजीवाला आणि मतीन मुजावर यांनी अत्यंत अभ्यासू, समतोल आणि परखड पण तरीही संयमी पद्धतीने पश्चिम आशियाच्या परिस्थितीबद्दल आपल्यावर पुढे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. हे चर्चासत्र घडवून आणण्यासाठी त्याच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य अनेक जणांचा लाभला. अझरभाई तंबूवाला, रिझवान भोजानी, नंदिनी ओझा यांचे मी आभार मानते. या चर्चासत्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल, गांधी भवनचे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचे मी आभार PUCL पुणेच्या वतीने मानते. त्याप्रमाणे महाराष्ट्र PUCLच्या राज्य अध्यक्ष शिराज बलसारा प्रभू आणि उपाध्यक्ष अनवर राजन या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, त्याबद्दल मी पुणे PUCL तर्फे त्यांचे आभार मानते. पुणे PUCLचे कार्यकर्ते चंद्रकांत तिवारी, नितीन ब्रह्मे, अभिजित या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे आभार मानणं खरं तर बरोबर होणार नाही, पण तरीही त्यांचा उल्लेख इथे नक्कीच केला पाहिजे. याशिवाय या कार्यक्रमाला वर्गणी रूपाने अर्थसहाय्य करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि सगळ्यात शेवटी श्रोत्यांचे आभार. श्रोत्यांमध्ये अनेक मान्यवर आहेत. लक्ष्मीकांत देशमुख, प्रशांत कोठाडिया, प्रकाश गुरुटे, अरुणा गुरुटे, संध्या फडके, मुक्ता मनोहर, डॉक्टर प्रदीप आवटे हे सगळे इथे आवर्जून उपस्थित होते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि अनघाने कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं त्याचा परत पुनरुच्चार करते.